नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। महाटीटी 2021 प्रमाणेच आपण टेट 2022च्या संदर्भातील काही क्वेश्चन बघत आहोत। त्याची एक नवीन कॉन्सेप्ट मी घेऊन आलेलो। त्या कॉन्सेप्टचं नाव आहे सुपर 30। म्हणजे प्रत्येक दिवसाला 10 टाइप्स टार्गेट केले जातात आणि त्या 10 टाइप्सवर प्रत्येकी 2-2 एक्स्ट्रा तुम्हाला प्रॅक्टिसचे क्वेश्चन दिले जातात आणि अशी करून सुपर 30 वर नेक्स्ट डेला 100 क्वेश्चनची काय केले जाते तर टेस्ट पण घेतल्या जाते। आता सध्या तुम्हाला टाइप 1 वर 2 टाइप्स शिकवल्या जातात। टाइप 1 वर 2 प्रॅक्टिसचे क्वेश्चन शिकवले जातात, मात्र टेस्टमध्ये तेच प्रत्येक टाइपवर 10 क्वेश्चन्स दिले जातात। 10 करत असे 100 क्वेश्चन्स होतात आणि ते 100 क्वेश्चन्स जर तुम्ही एका तासात सोडवू शकला तर निश्चितचपणे तुमचा स्पीड हा बेहतरीन आहे, म्हणजे चांगला आहे। आणि पहिल्या टेस्टमध्ये जर का तुम्ही तो स्पीड मेंटेन केलेला असेल तर तो स्पीड तुम्हाला शेवटच्या एक्झामिनेशनच्या पेपरपर्यंत टिकून ठेवावा लागेल। आज जी आपली टेस्ट झाली ती 100 मार्काची होती। बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळवले। 100 आउट ऑफ 90 मार्क्स मिळवणे ती टाइमच्या लिमिटेशनमध्ये ही एक चांगली बाब आहे। हे जर तुम्ही मेंटेन केलं तर निश्चितचपणे 200 मार्क्सचा पेपर तुम्ही निश्चितचपणे तो 1.5 तासामध्ये सोडवू शकता। दॅट्स इट क्लिअर। पुढे जाऊया। आजचं सेशन आहे 4था आणि सांगितल्याप्रमाणे ओके बघा, ऑलरेडी मी क्लिअर केलेलं आहे की एकूण 5 सेशन हे यूट्यूबवर फ्री राहणार आहे। 6वा सेशन मात्र म्हणजे डे 6 जो सुपर 30चा आहे तो फ्री राहणार नाही, कारण की मी सगळ्यांची ईमेल घेतलेली आहे आणि त्या ईमेलवरून तुमच्याला प्रत्यक्ष ईमेलवर या व्हिडिओची लिंक सेंड करणार आहोत। म्हणजे ती लिंक प्रायव्हेट असेल, फक्त क्लासच्या विद्यार्थ्यांना हा क्लास दिसेल। अदरचे जे विद्यार्थी आहे त्यांना विनंती करतो की जर तुम्हाला हे 5 सेशन जर चांगले वाटलेले असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता। क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला काय करायचं, कॉल करायचा आहे। आणि एक नवीन बॅच पण स्टार्ट होत आहे जिचं नाव आहे फास्ट ट्रॅक बॅच। त्या फास्ट ट्रॅक बॅचची फी ही 50% आहे, म्हणजे 3000 रुपये। त्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लिकेबल मीन्स माझ्या क्लासशी कॉन्टॅक्ट करू शकता। ओके, देन फर्स्ट क्वेश्चन बघा। मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे। एक मुलगी दोन्ही बाजूंनी 9व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण किती मुली आहेत? बघा क्वेश्चन काय म्हणतो। क्वेश्चन खूप इझी आहे मित्रांनो आणि तुम्ही आन्सर पण विदिन 7 सेकंदमध्ये देऊ पण शकता। मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे म्हणजे कुठल्याही मुलींचा असो, मुलांचा असो, व्यक्तींचा असो, एक रांग तयार झालेली आहे। सपोज ही एक रांग आहे। ओके, ही एक रांग तयार झालेली आहे। मग ही रांग एकतर पीटी मध्ये असतं, फिजिकल ट्रेनिंगमध्ये असतं। पोलीस भरतीमध्ये जात असाल तर एका रांगेत बरेचसे विद्यार्थी उभे असतात जे की पोलीस भरतीसाठी अप्लिकेबल असतात। देन हीच रांग आपल्याला बँकेच्या बाजूला बघायला मिळतं। अशा रांगा कोविड-19 या महामारीमध्ये तुम्हाला सोशल डिस्टन्स ठेवून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी दिसलेल्या होत्या। अशा पद्धतीचा एक मुलींचा वर्ग आहे। मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे। याचप्रमाणे एका रांगेमध्ये मुलींचा वर्ग उभा आहे। एक मुलगी दोन्ही बाजूने 9व्या स्थानावर आहे, म्हणजेच या बाजूने सुद्धा ती 9व्या स्थानावर आहे आणि या बाजूने सुद्धा ती 9व्याच स्थानावर आहे। रिपिटेशन झालेलं आहे, 9व्या स्थानावर उभी आहे। तर वर्गात एकूण मुली किती आहे? तर काय असतं, आपण मोजत जातो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडून पण मोजत जातो 8 9, इकडून असते 9 आणि इकडून सुद्धा असते ती 9 आणि आपण आन्सर देतो ते म्हणजे 18। मात्र हे आन्सर गलत आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एक मायनस करावं लागेल, कारण ती मुलगी इकडून मोजताना बरोबर मोजल्या गेली, कारण की समोरून मोजताना 9व्या स्थानावर आहे म्हणजे तिथे 9 मुली झाल्या, परंतु मागून मोजत असताना ती पुन्हा रिपीट होते म्हणून तुम्हाला -1 करावं लागेल। आणि त्याच्यापेक्षा आता तुम्हाला हे कळलेलंच आहे, तर तुम्हाला एकच अशा पद्धतीने करावं लागेल की रांगेमध्ये समोरून अंक, समोरचे स्थान आणि मागचे स्थान जर इक्वल असेल, समोरचे स्थान म्हणजेच दोन्ही बाजूंनी म्हणजे पुढून आणि मागून, खालून आणि वरून, निश्चितचपणे दोन्ही बाजूंनी स्थान जर इक्वल असेल तर आपल्याला एकच गोष्ट ट्रिक्स लक्षात घ्यायची की 9 + 9 18 - 1 केल्यापेक्षा हा जो 9 आहे हा 9च्या आधीची संख्या त्याच्यामध्ये मिळवायची। 9च्या आधीची संख्या त्याच्यामध्ये जर का मिळवली तर निश्चितचपणे 9 आणि 8 किती होतं? 17 होते। दॅट्स इट क्लिअर। 17 हे राईट आन्सर आहे। ओके, 17 हे काय आहे? राईट आन्सर। एकच मिनिट, फक्त क्लिअरिटी चेंज करत आहोत। येस वेट अ मिनिट। ओके,
मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे, एक मुलगी दोन्ही बाजूंनी 9व्या स्थानावर उभी आहे, तर वर्गात एकूण मुली किती? तर निश्चितपणे आपल्याला काय करावं लागेल, तर एक त्याच्यामध्ये 9च्या आधीची संख्या 8 प्लस केली की डायरेक्टली आन्सर निघतं, म्हणजे 17 असं येणार आहे. ओके, आन्सर येतं बी. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी राईट आन्सर येतं. म्हणजेच पुढून आणि मागून इक्वली स्थानावर जर उभा असणारा टाइप्स जर आला तर तो 9 समजा जर दिला असेल तर 9च्या मागची संख्या त्याच्यामध्ये मिळवायची फक्त, झालं. म्हणजे आन्सर येते त्या रांगेमध्ये मुलींची एकूण संख्या किती? तर 17. दॅट्स इट. क्लिअर? कळलं तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन. आणि विदिन सम सेकंड मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. मुलांचा वर्ग एका रांगेत उभा आहे, एक मुलगा दोन्ही बाजूने 20व्या स्थानावर उभा आहे. किती व्या स्थानावर? 20व्या स्थानावर उभा आहे, तर वर्गात एकूण मुले किती? म्हणजे समोरून आणि मागून त्याचा जो स्थान आहे ते इक्वल आहे. समोरून सुद्धा 20व्या स्थानावर आहे, मागून सुद्धा तो 20व्या स्थानावर आहे. सो आपल्याला काय करायला लागेल? खूप इझी आहे मित्रांनो, इट्स व्हेरी इझी. हा जो 20 आहे, 20च्या आधीचा 19 घ्यायला लागेल, म्हणजे त्या रांगेमध्ये 39 मुले आहेत. किती मुले आहेत? तर 39 मुले आहे. आता क्लिअर झालं का रे? यस 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 यस, 39 मुले आहे. सो ऑप्शन नंबर फर्स्ट 27, सेकंड ऑप्शन आहे 17, थर्ड ऑप्शन येतं 39 आणि फोर्थ ऑप्शन आहे 38. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन थर्ड क्वेश्चन. मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे, एक मुलगी दोन्ही बाजूनी 14व्या स्थानावर उभी आहे, तर वर्गात एकूण मुली किती आहेत? खूप इझी क्वेश्चन आहे. समोर आणि मागून, पुढून आणि मागून जर इक्वल स्थानावर मुलगा किंवा मुलगी किंवा इतर व्यक्ती जर उभा असेल तर त्याच्या आधीची संख्या त्याच्यामध्ये ॲड करायची, म्हणजे त्या रांगेतील मुले असेल, मुली असेल किंवा इतर व्यक्ती निघून जातात. ओके, म्हणजेच या ठिकाणी 14 आहे, तर 14च्या आधीचा काय? 13, म्हणजे आन्सर येतं 27. आन्सर काय येतं? 27. 27 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कारण की तुम्ही राईट आणि ब्राईट असे आन्सर देता, सगळ्यांनी चॅटिंग करायचं आहे. ओके, म्हणजे 27 हा राईट आन्सर येतं. ओके, अशा प्रकारच्या क्वेश्चन्सला पेनसुद्धा वापरण्याची गरज नाही. तुम्ही माइंड कॅल्क्युलेशन करा आणि माइंड कॅल्क्युलेशनने हे गणित तुम्ही सोडवू शकता. ज्या पद्धतीने 14 आहे, 14च्या आधीचं 13 त्याच्यामध्ये ॲड करायचं, 14 अधिक 13 म्हणजे 27. दॅट्स इट. क्लिअर? क्लिक करून टाकायचं. आन्सर नंबर डी. ओके, चौथा क्वेश्चन. मुकेश आणि सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:15 होईल. सुरेशचे वय किती आहे वर्षांमध्ये? ओके, बघा, वयवारीचं गणित आहे आणि वयवारीचं गणित सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला विदिन सम सेकंडमध्ये सोडवायचं आहे. कशा पद्धतीने करायचं बघा. मुकेश आणि सुरेश म्हणजेच यम मीन्स मुकेश आणि यस मीन्स सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 2:3 लिहून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर मग 12 वर्षानंतर म्हणजे आफ्टर 12 इयर्स त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:15 होते. 11:15 होते. आज 2:3 आहे, मात्र 12 वर्षानंतर 11:15 होते. अशा प्रकारची आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे आणि ही मांडणी करत असताना याच्या खाली अशी रेष ओढायची. आता असा क्रॉस करायचा. 11 3 किती? 33. 3 आणि 11चा गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरपा गुणाकार करायचा आणि हा सुद्धा तिरपा गुणाकार करायचा. 2 × 15 म्हणजे किती? 30 झालं. इकडे आपण 33 लिहिले, इकडे आपण 30 लिहिले. आता काय करायचं सर? तर खूपच इझी आहे. आता या 2 मधली वजाबाकी करायची. 33 मधून 30 गेले, उरले किती? 3. इथपर्यंत आपण आलो. जशी इथं वजाबाकी केली तशी इथं सुद्धा वजाबाकी करायची. म्हणजे 15तून 11 गेले, 11तून 15 काढू नका, 15तून 11 गेले, उरले किती? 15तून 11 गेले, उरले किती? 4. 4 इथं लिहायचे. इथपर्यंत सगळ्यांनाच करता येणार रे. हे तर इच्छा इथं पण करता येतं बघा. 2:3 आहे, हे 11 यास 15 आपण घेतले, 11 3 33 घेतले. ओके, यास 15 दोन्ही 30 घेतले, म्हणजे इथं आले 3 आणि इथं काय येतात? तर 4 येतात. ओके, एवढं तर सगळ्यांना करता येतं. ओके, करता येतात सर. आफ्टर दॅट 12 वर्षानंतर जे म्हटलेलं आहे त्याचा लीड रोल हा लास्ट आहे. म्हणजे 12 वर्षानंतर म्हणजे इकडे गुणिले 12 करायचं. 4 × 12 12. आता भाग द्या. ओके, इथं एवढ्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. 3 × 1 3, 3 × किती? 12 आणि 4 × किती? 16. एवढं तर तुम्हाला करता येतं. ह्याच पद्धतीने इथे जर हे 12 घेतले, 12 3 × 12 आणि 4 × 16, 16पर्यंत आलो. आता आपले आन्सर निघालच. 16 आहे. सो 16 दोन्ही किती? 32. ओके, 16 दोन्ही 32, कारण गुणोत्तरामध्ये त्याला हे करायचं ना. 16 3 किती? 48. झालं क्लिअर. 16 3 48.
म्हणजेच काय काय विचारलं ते पण बघायचं. सुरेशचे वय किती आहे? सुरेशचं आजचं वय, सुरेश कोण तर हा येस, सुरेशचं आजचं वय आहे 48 वर्ष. 48 इयर्स 48 इयर्स 48 इयर्स 48 इयर्स. स्टॉप झाले का? नाही, स्टॉप झालेलं नाही आहे. ओके, 48 इयर्स इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप इझी आहे मित्रांनो. बघा तुम्हाला पुन्हा सांगतोय काय करायचं. हे जे 2 3 आहे हे इकडे रिप्लेस करायचे. 11 यास 15. ओके, इथं आले 3. याची सुद्धा वजाबाकी करायची. 15तून 11 वजा केले की ते येतात 4. वर 4 लिहिले. आता हा जो 12 आहे इकडे गुणाकार करायचा किंवा 12 चूक 48 केले तरी चालतं. 3 1 3, 3 चूक 12 आणि 4 चूक किती 16. आता या 16 ने या 2 ला गुणाचं. 2 किती 32 आणि 3 किती 48. आता मुकेशचं वय निघालेलं 32 आणि सुरेशचं वय निघालेलं 48. खूप इझी आहे मित्रांनो. बघा पुन्हा सांगतो. 2 3 रेशो घेतला. 11 यास 15 घेतला. ओके, 11 3 किती 33. 15 2 किती 30. इथे किती आले 3. अशाच पद्धतीने आपण 15तून 11 काढायचे म्हणजे 4 आले. 12 वर्षानंतर इथं 12 वर्ष असो 5 वर्ष असो 10 वर्ष असो 20 वर्ष असो त्या वर्षानंतर म्हटलं तिथं असा करायचा. बे एक बे बेचूक 3 1 3 3 चूक 12 4 चूक किती हे 16. 16 इथे आले की मग हा मल्टिपल इथं करायचा. 16 2 किती 32 आणि 3 किती 48. म्हणजेच मुकेशचं वय आहे 32 वर्ष आणि सुरेशचं वय आहे 48 वर्ष. इट्स व्हेरी इझी. खूप इझी आहे मित्रांनो. या ट्रिक्सनं तुम्ही जर काढलं तर विदिन सम सेकंडमध्ये त्याचं आन्सर निघतं. खऱ्या अर्थानं हे गणित खूप मोठं आहे. ओके, म्हणजे 32 आणि 48. मी तुम्हाला सांगू इच्छितो की TET मधले काही क्वेश्चन्स हे TIT मध्ये उतरतात. सो त्यापैकीच हे क्वेश्चन आहे. TET मधलाच हा एक क्वेश्चन आहे जो की रिपीट झालेला आहे. ओके, म्हणजेच माहीत असेल इथे आपण 11 यास 15 घेतले. 11 3 किती 33 घेतले. 15 2 किती घेतले 30. इथं त्याचप्रमाणे 3 आले. इथे सुद्धा ओके. येस येस, वेट अ मिनिट. ओके, नो स्टॉप. इथं आले 3, इथं आले 4. 4 गुणिले हे 15 घेतले. ओके, 3 1 3 3 5 15. 5 चूक किती 20. 20 दोन्ही किती 40 आणि 20 3 किती 60. म्हणजेच कोणाचं वय राजेशचं वय येतं 40 वर्ष. आणि ओके, राजेशचं वय आहे 40 वर्ष आणि संदेशचं वय येतं किती. संदेशचं वय 60 वर्ष. विचारलं कोणाचं वय राजेशचं वय म्हणून आन्सर येतं किती 40 वर्ष. 40 वर्ष 40 वर्ष 40 वर्ष. ओके, काय रे मंगेश. ओके 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 येस. म्हणजेच आन्सर काय आलेला आहे. आन्सर आलेला आहे काय बी केअरफुल. आन्सर येतं 40. 40 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 40. ओके, 6वा क्वेश्चन बघा. राज आणि स्वराज यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 15 यास 19 होईल. स्वराजचे वय किती आहे वर्षांमध्ये ते वय काढायचं आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. खूप इझी आहे मित्रांनो. जर हे 3:4 आपण घेतले. ओके, त्याच्या खाली 15 यास 19 टाकले. 15 चूक किती होतं 60 होते आणि 19 3 काय होतं तर 51 होते. 9 57. ओके, 9 3 किती 27 2 3 9 27 2 3 19 3 57. ओके, इथं वजाबाकी केली तर या ठिकाणी 3च झाले. दॅट्स इट क्लिअर. आफ्टर दॅट या ठिकाणी जर वजाबाकी केली तर इथे येतात 4 गुणिले हा जो आहे तो 12 घेतला आपण. 3 1 3 3 चूक 12 म्हणजे इथं आले 4 चूक 16. 3 48 आणि 16 चूक 64. ओके, 16 चूक किती 64. म्हणजे स्वराजचं वय विचारलेलं आहे. कोणाचं वय या स्वराजचं वय विचारलेलं आहे. स्वराजचं वय आहे 64. 64 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो आणि याच्यानंतर थोडंसं एक्सटेन्शन सुद्धा असतं. ते एक्सटेन्शन असं असतं की स्वराजचे 5 वर्षानंतरचे वय किती आन्सर तुम्ही देऊ शकता. जर मी तो थोडंसं वाढवलं स्वराजचे 5 वर्षानंतरचे वय किती तर तुम्हाला काय करावं लागेल 5 ॲड करावं लागेल. ओके, स्वराजचे 5 वर्षानंतरचे वय किती 5 वर्षानंतरचे वय किती 12 वर्षानंतर एवढं आहे तर आता स्वराजचे 5 वर्षानंतरचे वय किती. यस 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 69. म्हणजेच
64 आणि 5 असं एक्सटेन्शनचा प्रश्न सुद्धा विचारला जाता, जो की आपण उद्याच्या सेशनमध्ये किंवा परवाच्या सेशनमध्ये घेणारच आहोत. ओके, क्लिअर झालं, कळलं तुम्हाला? यस, सगळ्यांना कळलेलं आहे. बघा 48, 64 आणि 60 आपल्याला विचारलेलं आहे. स्वराजचं वय आहे 64. ओके, 7वा क्वेश्चन खूप इजी आहे मित्रांनो. 3% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर ₹72 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम काय असेल? आता मुद्दल तर विचारलेली आहे, मुद्दलच विचारलेली आहे, मुद्दलाची रक्कम विचारलेली आहे. सो प्राईम व्हॅल्यू विचारलेली आहे. प्राईम व्हॅल्यू म्हणजेच होते मुद्दल. प्राईम व्हॅल्यू म्हणजेच होते मुद्दल. हे जे रक्कम विचारलेली आहे, रकमेसाठी मात्र आपल्याला 3 एक्स्ट्रा बाबी दिलेल्या आहेत. ते म्हणजे टक्के पण दिलेले आहे, वर्षामध्ये नव्हे तर महिने दिलेले आहे आणि 72 एवढं सरळ व्याज दिलेलं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी काल क्लिअर केलेलं होतं. जर व्याज दिलेलं असेल तर एक तर रक्कम विचारली जाऊ शकतं, नाहीतर दर विचारला जाऊ शकतं, नाहीतर वर्ष अर्थात कालखंड विचारला जाऊ शकतं. या ठिकाणी मुद्दल विचारलेली आहे म्हणजे निश्चितचपणे त्यांनी सरळ व्याज दिलेलं असेल. सो या ठिकाणी जर सरळ व्याज लक्षात घेतलं तर ते 72 आहे. आपल्याला काय करायचं, याचं विदिन सम सेकंदमध्ये आन्सर निघतं. जर टक्के आहे, महिन्यामध्ये जर कालखंड असेल आणि सरळ व्याज जर रुपयामध्ये दिलेलं असेल तर काय करायचं? इट्स व्हेरी इजी आणि एकदम साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. बघा, 1 वर्ष म्हणजे काय होतं रे? 1 वर्ष म्हणजे 12 महिने होतं. आता 6 1 6 6 2 12 म्हणायचं. 6 1 6 6 2 12 म्हणायचं. 12 तुमच्या माइंडमध्ये ठेवायचे, महिने दिसले की 12 माइंडमध्ये ठेवायचे. 6 1 6 6 2 12 म्हणजे याला 2 मध्ये कन्वर्ट करायचं. 6 2 12 म्हणजे 6च्या दुप्पट 12 झाली पाहिजे म्हणून 2 मध्ये. हे चाललं गेलं, इथं 2 आले, बस 2 आले ना, म्हणून इथं अशी रेष मारायची. हा 2 गुणिले 72 करायचं. 2 गुणिले 72 आपल्याला माहित आहे, आपल्याला एवढी गोष्ट माहित आहे की या ठिकाणी सरळ व्याज जर दिसलं तर मी तुम्हाला ऑलरेडीच 2 झिरो त्याला लावत असतो. याला 2 झिरो लावून टाकायचे. ओके, सरळ व्याज दिसलं रे, दिसलं. आणि सरळ व्याजाच्या व्यतिरिक्त दर काढायला विचारू द्या, वर्ष काढायला विचारू द्या किंवा रक्कम काढायला विचारू द्या, सरळ व्याजाला 2 शून्य चिटकून द्यायचे. आता काय घेतलं आपण? साइन 2 किती? 12. 2 गुणिले 72 से आणि यानं कट मारायचा. 3 1 3 भाग द्यायचा. 3 2 6 उरला 1 झाले 12. 3 चूक 12 म्हणजे 2400. 2400 दोन्ही किती होणार आहे मग? 4800. कळलं तुम्हाला? पुन्हा एकदा सांगतो बघा, खूप इजी आहे रे, खूपच इजी आहे. इथं अशी रेष मारायची, महिन्याच्या 2 भाग केली की 3% घेतली, इथं 6 महिन्यानंतर 72 घेतले. टक्के बाजूला घ्यायचे नाही, महिने आणि सरळ व्याज एकत्रित करायचं. आता रक्कम विचारलेली आहे म्हणून याला 2 शून्य अटॅच करून टाकायचे. याला करायचा गुणाकार आणि हे 6 2 मध्ये कन्वर्ट करायचे. का 2 मध्ये कन्वर्ट करायचे? साइन दोन्ही इथं 12 झाले पाहिजे. साइन दोन्ही 12. जर 4 असले तर किती होणार आहे? 4 3 12. आणि जर 3 असले तर किती होणार आहे? 3 चूक 12. या ठिकाणी एक तर 6 येऊ शकतं, नाही तर इथं 2 महिने सुद्धा येऊ शकतं, 4 महिने सुद्धा येऊ शकतं, 3 महिने सुद्धा येऊ शकतं. ओके, 6 असले तर 2 होणार आहे, 2 असले तर 6 होणार आहे, 4 असले 3 होणार आहे, 3 असले ते 4 होणार आहे, कारण की आपल्याला 12-12चा गुणाकार करायचा असतो. ओके, म्हणजे या ठिकाणी 6 म्हणजे किती झाले रे? 2. ओके, याचा गुणाकार करून घ्या आणि त्याला भागिले काय करा? हे 3 घ्या किंवा डायरेक्टली 3 आपण भाग देऊ शकतो. 3 1 3. ओके, या ठिकाणी 3 2 6 3 चूक 12 2400. 2400च्या दुप्पट किती? 4800. 4800 ही रक्कम आहे. ओके, 4800 ही काय आहे? रक्कम आहे. ओके, आपण काय केलं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो काय केलेलं आहे आपण. खूप इजी आहे रे. 6 महिने दिलेलं राहू शकतं, 4 महिने दिलेलं राहू शकतं किंवा 3 महिने दिलेलं राहू शकतं. 6 महिने म्हणजे 2, कारण की 6 दोन्ही 12. जर 3 दिलेलं असेल तर 3 चूक 12. जर 4 दिलेलं असेल तर 4 3 12. लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीने जर इथं 2 दिलेलं असेल 2 महिने तर बेस रक्कम 12 असं त्याला इक्वल येऊ शकतं. 6 साठी काय मग? 2. ओके, याचे 2 शून्य करायला केले, इथं 3 भागेला केला आणि हा एवढा गुणाकार केला. 3 1 3 3 2 6 उरला 1 झाले 12. 3 चूक 12 2400. 2400 गुणिले 2 म्हणजे 4800. दॅट्स इट, राईट आन्सर. ओके, 1296 3800 4320 आणि 4800. 4800 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन 8th क्वेश्चन. 7% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर रुपये 133 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम काय असेल? रुपयामध्ये ती रक्कम काढायची आहे. इट्स व्हेरी इझी अँड फाइंड आउट
इट्स राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 7% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर रुपये 133 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम काय असेल. विदिन सम सेकंडमध्ये तुम्ही त्याचा राईट आन्सर आणू शकता मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे. साइन दोन्ही किती रे 12 कन्वर्ट केला आपण. साइन दोन्ही 12 माइंडमध्ये आपण 12 ठेवल्याने 6ची दुप्पट 12 केली. 6 म्हणजे 2 घेतले, 2 म्हणजे 6 घेऊ शकता, 3 म्हणजे 4 आणि 4 म्हणजे 3 घेऊ शकता. ओके, याला 2 शून्य अटॅच केले, गुन्हेला घेतलं आणि हे जे 7 आहे त्याला भाग दिला. डायरेक्टली आपण इथे 7 लिहिले तरी चालते, इथले उचलून आणि आता भाग तुम्ही देऊ शकता. ओके, 7 एक याला भाग निश्चितपणे जातो म्हणजे जातो. 7 एक 7 या ठिकाणी जर बघितलं तर 7 एक 7. 13 मधून 7 गेले, उरले 6 झाले 63. 7 9 63 आणि हे 2 शून्य याला अटॅच केले. 19 दोन्ही 3800 राईट आन्सर येणार आहे. सो 3800 मीन्स 3800. 1900 गुणिले 2 म्हणजेच 2 गुणिले 1900 अर्थातच काय येणार आहे 3800 राईट आन्सर येणार आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1296 3800 त्यानंतर 4320 आणि देन आहे 4800. 3800 हे राईट आन्सर आहे. ओके, नवा क्वेश्चन बघा. 6% प्रतिवर्ष दराने 4 महिन्यानंतर रुपये 108 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम काय असेल. आणि ती मुद्दलीची रक्कम आपल्याला रुपयामध्ये काढायची आहे. आपल्याला टक्के दिलेले आहे, आपल्याला कालखंड हा महिन्यामध्ये दिलेला आहे, आपल्याला सरळ व्याज दिलेला आहे आणि काढायला विचारलेला आहे मुद्दल. मुद्दल म्हणजे प्राईम व्हॅल्यू फाइंड आउट करायला विचारलेला आहे आणि ते आपण काढू पण शकतो. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. आपल्याला काय करायचं आहे 4 3 12 लक्षात घ्या. 4 3 12 4 4 कन्वर्टेड इंटू 3 कारण की आपल्याला 1 वर्ष म्हणजे 12 महिने होत असतं. 4 3 12. ओके, या ठिकाणी 2 शून्य अटॅच केले. 2 शून्य अटॅच करायचेच, भागिले काय करायचं हा 6 उचलाचा आणि इथं ठेवायचा. निश्चितचपणे कुठे ना कुठे भाग जातोस, इथे भाग जातो. 6 एक 6 6 एक 6. 10 मधून 6 गेले, उरले 4 झाले 48. साइन 8 48. हे 2 शून्य इथे टाकले. 18 3 किती होणार आहे 54. 3 गुणिले 1800. सो 0 0 आणि 3 8 24 हा चल 2 3 1 3 3 2 5 म्हणजे 18 3 54. 5400 रुपये रक्कम असणार आहे. 6% प्रतिवर्ष दराने 4 महिन्यानंतर रुपये 1800 एवढी जर सरळ व्याज मिळत असेल तर निश्चितचपणे मुद्दलाची रक्कम आहे 5400 रुपये. दॅट्स इट, राईट आन्सर. ओके, तुम्ही काय आन्सर द्याल ते बघूया. येस, 5400 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्हाला कळत आहे तुमची याच्यावर 100 मार्कची टेस्ट केव्हाही होऊ शकतं. सो बी केअरफुल. तुम्ही लक्षात घ्या. जर नाही समजलं तर निश्चितचपणे तुम्ही कमेंट्स करू शकता की सर मला हे नाही समजलेलं आहे. ओके, सो 5400 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5400 5400 5400 हा विदिन सम सेकंदमध्ये निघणारी ट्रिक्स आहे. सो यूज धिस ट्रिक्स ओनली. ओके, 10वा क्वेश्चन बघा. यस, आता सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 15874च्या वर्गमूळामधील एकक स्थानी असलेला अंक कोणता. ओके, इथे आपण काहीही तुम्हाला ऑप्शन दाखवणार नाही. या ठिकाणी एकक स्थानी कोणकोणता अंक असू शकतो रे. 1 2 3 4 5 6 7 8 9 काही पण असू शकतो. वर्गमूळाच्या 9. मग तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो. येस, याच्या वर्गमूळामधील एकक स्थानी असलेला अंक कोणता. तर याच्या एवढ्यापैकी कुठलाही एक अंक तिथं ऑप्शनमध्ये असू शकतो. मग आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. तर कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू बघा. मी तुम्हाला सांगतो, वर्ग अशा पद्धतीचं जर गणित असेल तर संपूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करतो. जसं की 1चा वर्ग 1 येतं, 2चा वर्ग 4 येते, 3चा वर्ग 9 येते, 4चा वर्ग 16 येते, 5चा वर्ग 25 येते, 6चा वर्ग 36 येते, 7चा वर्ग 49 येते, 8चा वर्ग 64 येते, 9चा वर्ग 81 येते. आता 1 पासून तर 9 पर्यंतचे आपण वर्ग लिहिले. आता तुम्हाला लक्षात घ्या 1 1 केव्हा येतो. हा 1 आणि हा 1. आता हे 81 बदले 8 खोडून टाकले. हे पूर्ण रेंजच्या रेंजच कट करून टाकायची आपण. 1 1 केव्हा येतो रे एकक स्थानी. ओके, हा 1 आणि 1. 1 1 केव्हा येतो ज्यावेळेस 1 आणि 9 जर असेल तर 1 येतो. म्हणजेच हा जो 1 आहे 1 जर असेल तर 1 किंवा 9 येते. काय ते 1 किंवा 9. जर या ठिकाणी जर 1 असेल, या ठिकाणी वर्गमूळाच्या एकक स्थानी जर ही संख्या जर 1 असेल, 6 दिलेल्या आहे मात्र इथं जर 1 आला असता
तर आपण 1 किंवा 9 घेतलेला असता, दोनपैकी एक. देन ह्या जो 4 आहे आणि हा 4 आहे, हा 4 जर असेल या ठिकाणी जर 4 असेल, या ठिकाणी जर 1 असेल तर 1 किंवा 9 घ्या. या ठिकाणी जर 4 असेल इथे 4 आहे आणि इथं 4 आहे, मात्र 4चं इथं 2 आहे आणि या 4चं इथं काय आहे 8 आहे. 4 जर असेल तर 2 किंवा 8 निश्चितपणे येते. इथं जर 4 असेल 2 किंवा 8 येत असते, 2 किंवा 8. नंतर पुढे जाऊ, इथे 9 आहे आणि इथे 9 आहे. ओके, इथे 9 आहे, इथे 9 आहे. ह्या 9चा काय आहे 3 आणि या 9चा काय आहे 7. 9 जर असेल तर 3 किंवा 7 येत असते. एकक स्थानी काय येतं, या ठिकाणी जर 9 असेल तर जे आपण वर्गमूळ काढतो त्याच्या एकक स्थानी 3 किंवा 7 येत असते. ओके, इथे 6 आहे आणि इथे 6 आहे. 6 इथे 6 इथे आहे. 6 जर असेल तर 4 किंवा 6 येते. या ठिकाणी जर 6 असेल तर काय येणार आहे 4 किंवा 6. म्हणजे आपलं उत्तर 4 किंवा 6 येणार आहे. दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन फक्त आपल्याला आता चूज करावं लागतं. जर या ठिकाणी जर 5 असेल तर 5च येणार केव्हाही, कारण त्याला कोणी सोबतीच नाही आहे. 5 असेल तर काय येणार आहे 5च येणार आहे. हे कळलं तुम्हाला? हे अशा पद्धतीनं असतं ते. मात्र आता याची गरज आहे का नाही, ही तुम्हाला कळलेलं आहे. तुम्ही तयार पण करू शकता किंवा मग एकदाचं पाठ झालं की मग त्याच्यावर काही हे पण नाही. ओके, येस. आता तुम्हाला कळलेलं आहे की नेमकं इथे 1 असेल तर 1 किंवा 9, 4 असेल तर 2 किंवा 8, 9 असेल तर 3 किंवा 7, 6 असेल तर 4 किंवा 6 आणि 5 असेल तर 5. पाठच करायचं मित्रांनो. 1 असेल तर 1 किंवा 9 येतं, 4 असेल तर 2 किंवा 8 येतं, 9 असेल तर 3 किंवा 7 येतं, 6 असेल तर 4 किंवा 6 येतं आणि 5 असेल तर 5 येतं. याच्या एकक स्थानी कधीच 2, 3, 7, 8 हे अंक येत नाही. 2, 3, 7, 8 हे अंक येत नाही. या वर्गमुळाच्या संख्येमध्ये कधीच 2 येत नाही, कधीच 3 येत नाही, कधीच 7 येत नाही, कधीच 8 येत नाही. जर ती पूर्ण वर्ग संख्या असेल, काय रे पूर्ण वर्ग संख्या असेल, पूर्ण वर्ग संख्या असेल तरच त्याचं वर्गमूळ निश्चितपणे निघू शकतं. ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे जे की 15,876 आहे. याच्या एकक स्थानी म्हणजे अशा प्रकारच्या संख्येच्या एकक स्थानी जर ती पूर्ण वर्ग संख्या असेल तर कधीच 2 येऊ शकत नाही, कधीच 3 येऊ शकत नाही, कधीच 7 येऊ शकत नाही, कधीच 8 येऊ शकत नाही. म्हणून इथं फक्त आणि फक्त दिलेलं आहे काय येऊ शकते 1, 4, 9, 6, 5. मग या ठिकाणी जर 1 आला तर आपण 1 किंवा 9 गृहीत पकडायचा. जर या ठिकाणी जर 4 आले तर 2 किंवा 8 पकडायचे. जर या ठिकाणी एकक स्थानी जर 9 आला तर 3 किंवा 7 घ्यायचे आणि जर या ठिकाणी 6 आले तर 4 किंवा 6 घ्यायचे. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं आता की या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी काय आहे 6 आहे, तर आपल्याला काय घ्यायला लागेल 4 किंवा 6 घ्यायला लागेल. आता कन्फर्म करायचं. 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन तर निघूनच जातात. आता कन्फर्म करायचं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो. ओके, 4 किंवा 6. मग तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की 8 येणार का रे? नाही. 2 येणार का? नाही. हा जो 6 आहे तर 4 किंवा 6च येणार आहे. म्हणजे इथं मी लिहून घेतो बघा 1, 5, 8, 7, 6. हा 6 आहे तर 4 किंवा 6च लिहायचं. मग कन्फर्म करावं लागतं बी आहे की सी आहे, की सी आहे की बी आहे. ओके, तसंही आपल्याला इथं लक्षात येतं बघा. 6 36 होऊ शकतं, 6 36 होऊ शकतं आणि 8 64 होऊ शकतं. ते पाठी ठेवण्याची गरज नाही, ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही काढू शकता. 6 36 म्हणजे त्याच्या एकक स्थानी 6 आहे, 8 64, 4 चूक 16, 4 चूक 16 त्याच्या एकक स्थानी 6 आहे. परंतु 8 64 त्याच्या एकक स्थानी 4 आहे, इथं 6 आहे म्हणजे हा येणार नाही. आणि 2 2 4, 4 तर येणारच नाही. 6 किंवा 4 ते कसं फाइंड आउट करायचं? आता जसं 6 दिलं तसं 4 किंवा 6 लिहायचे. आता त्याच्यानंतर हे 2 अंक कट करायचे. 7 आणि 6 याचा रोलच राहिला नाही. आता 158 ही संख्या, बरोबर बी केअरफुल लक्षात घ्या. 158 ही संख्या 2 अंक कट केल्यानंतर जी कोणती संख्या उरलेली असेल ती कोणत्या तरी 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवायची. कोणत्या तरी 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवायची. कोणत्या तरी 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवायची. संख्येच्या मध्ये बसवावी. ओके, कशी बसवणार बरं? आता तुम्हाला 12चा वर्ग माहित आहे रे 144. याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या कोणती 144 आणि 13चा वर्ग काय येतो 169. मला सांगा
144 आणि 169च्या मध्ये आहे की नाही ती संख्या. म्हणजेच हा जो 12 आहे, हा 12चा 144, 13चा वर्ग 169 या दोनच्या मध्ये ती क्लिअर कट बसलेली आहे, क्लिअर कट बसलेली आहे. अशीच ती बसवायची. यासाठी तुम्हाला 30 पर्यंतचे जर वर्ग माहीत असले तर तुम्ही किती काही मोठं वर्गमूळ काढू शकता. मी तुम्हाला फक्त एकक स्थानचाच अंक सांगत नाही आहो, तर वर्गमूळ सुद्धा निश्चितचपणे कसं काढायचं हे सांगत आहो. आता तुम्हाला क्लिअर झालं की 6 ते 4 किंवा 6 घ्यायचं. ओके, अशा पद्धतीनं 6 ते 4 किंवा 6 घ्यायचं, 2 अंक कट करायचे. मग ही जी संख्या वर्गसंख्या आहे, 2 वर्गसंख्येच्या मध्ये बसवायची. 2 वर्गसंख्येच्या मध्ये बसवण्यासाठी तुम्हाला वर्ग माहीत पाहिजे. जसं की माहीत होतं म्हणून 144, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 144, 158, 169 आपण बसवली मध्ये. मग अशी बसवल्यानंतर हा जो 12 आहे, इथला 12, फक्त इथचाच 12, फक्त इथचाच 12, हा 13 म्हटलं नाही मी, हा 12 इथे पण लिहायचा आणि हाच 12 इथे पण लिहायचा. मागे लिहायचा नाही, पुढे लिहायचा. ओके, म्हणजेच या संख्येचं वर्गमूळ एकतर 124 आहे, नाहीतर 126 आहे. आता कन्फर्म करायचं. कन्फर्म करण्यासाठी शेवटी फक्त शॉर्टकट वे, जवळचा रस्ता, हे फक्त लक्षात ठेवायचं. मला सांगा 144 पासून तर 158 लांब येतात की 158 पासून 169 जवळ येतात? बघा तुम्ही. ओके, 158 कशाजवळ येतात? ते याच्या जवळ येतात की याच्या जवळ येतात? बघा कशाच्या जवळ येतात, तर तेच जवळ येतात. किती? इथे 11चा फरक आहे फक्त. ओके, आणि या ठिकाणी बराचसा फरक आहे. बघा ना, 58 जर घेतले तर इथं 14चा फरक येतो. या ठिकाणी 14चा फरक येतो. इथे जर 14 टाकले तर 158 होतात, मात्र या ठिकाणी 11 टाकले तर 169 होतात. सो शॉर्टकट वे हा आहे, शॉर्टकट वे हा आहे. म्हणून शॉर्टकट वे हा आहे म्हणजेच इकडचं आन्सर चूज करायचं. सो 126 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 126. आता 126 आहे म्हणून कन्फर्म झालं, म्हणजे 126 आहे म्हणून 6 आहे, 124 येणार नाही. जर त्याने एकक स्थानचा जरी अंक विचारला नसता, आता एकक स्थानचा अंक विचारला म्हणून ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं, नाही तर मग तुम्ही गुणाकार करत बसले असते. 124 गुणिले 124 म्हणजे मॅच कर रे, 124 गुणिले 124 म्हणजे मॅच कर रे. म्हणून त्यांनी आपल्याला फक्त एकक स्थानचा असा अंक विचारलेला आहे. आणि हे पद्धतशीर गणित लक्षात ठेवा. 15,876 एकक स्थानचा अंक लक्षात ठेवायचा. या ठिकाणी कदापि 2, 3, 7, 8 हा अंक येत नाही. 2, 3, 7, 8 हा अंक येत नाही. आला तर 1 येतो, 1 साठी 1 किंवा 9 घ्या. आला तर 4 येतो, 4 साठी 2 किंवा 8 घ्या. आला तर 5 येतो, 5 साठी 5 घ्या. आला तर 9 येतो. ओके, 9 घ्या, 9 साठी 3 किंवा 7 घ्या. आला तर 6 येतो, 6 साठी 4 किंवा 6 घ्या. ते लिहूनच ठेवा आणि ते तुम्हाला तयार पण करता येतं. मग 4 किंवा 6 याच्यातले 2 अंक कट करा. ही जी संख्या उरलेली आहे 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवा. आणि म्हणजे जरसा 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, हा 12 इथे लिहा, हा 12 इथे लिहा. ह्या दोनपैकी कन्फर्म करण्यासाठी फक्त शॉर्टकट वे लक्षात घ्या. इकडचा वे फक्त 11चा होता, इकडचा वे होता म्हणून तो 126 राईट आन्सर दिलं. म्हणजे 126चा वर्ग 15,876 येतं. सो याच्या एकक स्थानी काय येणार आहे? 6च येणार आहे. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, देन 11वा क्वेश्चन. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 15,376च्या वर्गमूळातील एकक स्थानी कोणता अंक असेल? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्हाला माहित असेल मित्रांनो, 4 किंवा 6 निश्चितचपणे असेल. सगळ्यांना माहित आहे इथे 6 आहे म्हणजे इथे एक तर 4 येणार आहे, नाही तर इथं 6 येणार आहे. दॅट्स इट. क्लिअर? सगळ्यांना माहित आहे. मात्र 2 अंक कट केल्यानंतर आपल्याला ही 153 ही संख्या 2 वर्गसंख्येच्या मध्ये बसवावी लागेल. म्हणजेच 12चा वर्ग काय येणार आहे? 144 आणि 13चा वर्ग 169. 12 आणि 13च्या मध्ये ते बरोबर बसली आधीच्याच गणितासारखी. मात्र हा 12 आपण इथे लिहिला आणि हाच 12 आपण इथे लिहिला. हा 12 इथे लिहायचा आणि हा 13 इकडे लिहायचा, असं कदापि करू नये. 124 नाही 126चा तो वर्ग आहे. आता आपल्याला कन्फर्म करण्यासाठी इथे बघा शॉर्टकट वे कोणता आहे तो लक्षात घ्यायचा. शॉर्टकट 153 म्हणजे 144 मध्ये किती मिळवले म्हणजे 153 होतात असा विचार करायचा. म्हणजे 9 मिळवले म्हणजे 153 होतात. किती रे? 9 मिळवले म्हणजे 153 होतात. आणि इकडे किती मिळवलं म्हणजे 169 होतात. तर इकडे ते 16 मिळवले. एक मिनिट, यस, 16 जर मिळवले तर 169 होतात. म्हणजे शॉर्टकट वे कोणता आहे? तर शॉर्टकट वे हा इकडचा आहे म्हणून इकडचा राईट आन्सर येणार आहे. आता मात्र 4च आन्सर येणार आहे.
आता आन्सर काय येणार आहे? 4च आन्सर येणार आहे मित्रांनो. सो बी केअरफुल, लक्षात ठेवा. मी तुम्हाला फक्त एकक स्थानाचा अंक शिकवलेला नाही, तर तुम्हाला वर्गमूळ सुद्धा अगदी क्षणात काढण्यासाठी शिकवलं. काय केलं आपण? 6 साठी 4 किंवा 6 घ्यायचे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 1 साठी 1 किंवा 9 घ्यायचा, 2 आणि 3 येतच नाही. 4 साठी 2 किंवा 8 घ्यायचे, 5 साठी 5च घ्यायचे, 6 साठी 4 किंवा 6 घ्यायचे, 7 आणि 8 येतच नाही, 9 साठी 3 किंवा 7 घ्यायचे. एवढं तुम्हाला कन्फर्म असेल आणि तुमचे जर वर्ग 30 पर्यंत जर पाठ असेल तर तुम्हाला 7 अंकी संख्येचं सुद्धा वर्गमूळ विदिन सम सेकंद मध्ये येऊ शकतं. विदिन सम सेकंद मध्ये म्हटलं मी. सो याचा आन्सर येतो 124. 124 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजेच एकक स्थानी त्याच्यावेळेला 6 येत नसून काय येणार आहे? फक्त आता 4 येणार आहे. सो 4 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हे सर्व क्वेश्चन्स मी स्वतः तयार करतो. सो तुम्ही याला वेटेज द्या, खऱ्या अर्थाने वेटेज द्या. रात्र जागून आपल्याला टेस्ट तयार करावं लागतं. त्याचं वेटेज लक्षात घेऊन तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही टेस्ट सोडवा, मात्र ती विथ कॉन्सन्ट्रेटनं सोडवा. असं नाही की बाबा सकाळी टेस्ट सेंड केली म्हणजे लगेच सकाळीच टेस्ट सेंड केली पाहिजे, सॉल्व केली पाहिजे, असं नाही. तुम्ही दिवसभरामध्ये ती केव्हाही सोडवा, परंतु ते सोडवण्याच्या आधी तुम्ही माइंड सेट करा की आपल्याला आता टेस्ट सोडवायची आहे आणि 1 तास त्या टेस्टसाठी द्या. कारण की 1 तास हा तुमच्या जीवनातला खूप चांगला तास आहे तो. कारण की तशी प्रॅक्टिस करत जर गेले तुम्ही, 100 क्वेश्चन जर तुम्ही 1 तासामध्ये सोडवलात तर 200 क्वेश्चन्स तुम्ही 2 तासामध्ये सोडवू शकता. आणि आपले 10 डेज संपल्यानंतर, म्हणजेच आपले 10 डेज संपल्यानंतर तुम्हाला आता निश्चितपणे सांगतो, डे 1 पासून तर डे 2 पासून 3, 4, 5, 6, 7, ओके, 7, 8, 9, 10. लक्षात घ्या. डे 1 पासून तर सरळ सरळ डे 10 पर्यंत यातले जे 5 सुपर 30चे डे आहे हे फ्री आहे, सगळ्यांनाच फ्री आहे. हे फ्री याच्यासाठी की सगळ्यांना कळलं पाहिजे की निश्चितचपणे क्लास कशा पद्धतीने सर घेतात. लक्षात आलं तुम्हाला? ओके. देन याच्यानंतर हे फ्री नाही, पेएबल आहे. पेएबल आहे. आपल्या क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांना बाकीचे 6 पासून तर 10 डे मिळणार आहे. मग या 10 डे झाल्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की पूर्णच्या पूर्ण 10 डे झाल्यानंतर तुमची 200 मार्काची टेस्ट होणार आहे. किती मार्काची? 200 मार्क्सची टेस्ट होणार आहे आणि ती 2 तासामध्ये तुम्हाला सोडवावं लागेल. इतर कोणी विद्यार्थी, क्लासच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी जुळलेले असेल त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही निदान टेस्ट सिरीज तरी लावा. 100 क्वेश्चन तुम्ही जर माझ्या क्लासमधून सोडवलेत तर निश्चितचपणे तुम्हाला त्याचा फायदा हा खूप होणार आहे, खूपच होणार आहे. कारण की मी तत्पर आहो. मी 100 क्वेश्चन असे करत करत 200 क्वेश्चन्स असा करत करत तुमचा माइंड सेटअप करतो, तुमचा टाइम मॅनेजमेंट करतो, जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेसाठी एबल करतो. म्हणजे हे जे 200 क्वेश्चन 2 तासामध्ये सोडू शकतात. आपल्याला या 10 डेज झाले की याच्यावर एक पेपर निघणार आहे, तो म्हणजे 200 मार्क्सचा. 10 डेवर 200 मार्क्सचा पेपर निघणार आहे. सो तुम्हाला आतापासून अलर्ट करून देतोय की 200 मार्क्सचा पेपर सेट करणं सुरू आहे. मग 200 मार्क्सचा पेपर हे किती आहे रे? 10 आहे. हे किती डेज झाले? 10 झाले. म्हणजे 10 2 किती? 20. म्हणजेच प्रत्येक याच्यातून 2-2 प्रत्येक टाईपचे 2-2 क्वेश्चन मी तुम्हाला यामध्ये टाकणार आहोत. प्रत्येक टाईप्सचे 2च क्वेश्चन याच्यामध्ये येणार आहे इन्क्लूड. ओके. म्हणजे इथपर्यंत तुम्ही किती टाईप शिकता? इथपर्यंत तुम्ही 10 डेमध्ये, सुपर 30च्या 10 डेमध्ये तुम्ही 100 टाईप्स शिकता. किती टाईप्स? 100 टाईप्स. आणि आपल्याला 200 मार्काची टेस्ट काढायची आहे. म्हणजे प्रत्येक टाईप्सवर 2, म्हणजेच असे करून 200 मार्कची टेस्ट काढणार आहोत. सो प्रत्येक टाईप तुम्हाला बी केअरफुल लक्षात घ्यावं लागेल. 100 टाईप्स, त्याच्यावेळेला 2-2 जर केले तर 200 मार्कची ज्यावेळेस मी टेस्ट काढेल त्यावेळेस ती खऱ्या अर्थानं तुम्ही सोडवू शकाल. दॅट्स इट. क्लिअर? पुढे जाऊया. देन 16,641च्या वर्गमूळातील एकक स्थानी असलेला अंक कोणता? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्हाला 2 तर माहीतच आहे. ओके. सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी एक तर 1 आहे, म्हणून आपण किती 1 किंवा 9च घेऊ शकतो. मग एकक स्थानी हा 1 आहे की 9 आहे, 1 आहे की 9 आहे हे अजून कन्फर्म नाही. ते कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला त्याचा वर्गमूळच काढावं लागेल. सो प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 16641च्या वर्गमूळातील एकक स्थानी असलेला अंक कोणता? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. यस. देन या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 1 किंवा 9 झाले. नंतर हे 2 अंक कट करायचे, केव्हाही मागचे 2 अंक कट करायचे. मग उरले किती रे? 166.
166 आहे. मग 166 म्हणजे कोणत्या दोन वर्गसंख्येच्या मध्ये बसते? 12चा वर्ग 144 होतो, 13चा वर्ग 169 होतं. यस, 12चा वर्ग 144 होते आणि 13चा वर्ग 169 होते. तुम्हाला वर्ग माहीत पाहिजे. 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग, असं करत करत तुम्हाला सगळेच्या सगळे वर्ग जर माहीत असेल तर तुम्ही हे पॉसिबल करू शकता. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी इथं पण 12 लिहा आणि इथं पण 12 लिहा. दोन्ही ठिकाणी हे रिपीट करा. इथे 12 लिहा आणि इथं 13 लिहा असं करायचं नाही. दोन्ही ठिकाणी 12 लिहायचे. एक तर 121चा तो वर्ग आहे किंवा 129चा वर्ग आहे. सांगायचं झाल्यास 16,641चे वर्गमुळातील एकक स्थानी कोणता अंक येणार आहे? 1 किंवा 9 येणार आहे. आता मात्र शॉर्टकट वे चूज करायचा. इथे हा शॉर्टकट वे नाही आहे. शॉर्टकट वे आहे फक्त 3चा फरक आहे 166 आणि 169 मध्ये. त्यासाठीच आपण हे असे ठेवले. फक्त 3चा फरक आहे म्हणून हा आहे शॉर्टकट वे. सो 9 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. किती आहे रे? 9 9 9 9. यस 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 9. 1 9 3 आणि 2. 9 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. यस. पुन्हा आपण एक रांगेतला आणखी एक टाइप्स घेतला. हा रांगेतला टाइप्स आहे थर्ड. सर्वच्या सर्व रांगेतले टाइप्स आपण क्लिअर कट करणार आहोत. आफ्टर दॅट ह्या सर्वांचे बंच तयार करून तुमच्या सर्वांकडून मी ईमेल घेतलेला आहे. तुमच्या सर्वांकडून मी तुमचा ॲड्रेस घेतलेला आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की ईमेलवरून मी तुम्हाला प्रायव्हेटली लिंक पाठवणार आहोत आणि ॲड्रेसवर ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या दिवशी मी एक छोटीशी नोट्स तयार करून तुमच्या पत्त्यावर पाठवणार आहोत. मात्र त्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल. ओके. त्या प्रिंटिंगपासून तर त्या पोस्टेज खर्च जर तुम्ही केला आणि तुम्ही जर कमांड दिली की सर यस मला ही नोट्स पाहिजे तरच तुम्हाला ती नोट्स मिळेल, नाहीतर मी एवढ्या लोकांचा खर्च करू शकणार नाही. ओके. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही पत्ता जो सेंड केला, आता मी सगळ्यांचे पत्ते ते सेव्ह करत आहोत. देन अजूनही ओपन केलेलं नाही, आता लगेच बघणार आहोत. देन याच्यामध्ये काय करणार की तुमचे सगळ्याचे जे पत्ते घेतले त्याच्यामध्ये एक छोटीशी नोट्स तयार करेल. ज्या दिवशी आपलं नोटिफिकेशन निघेल परीक्षेचं त्या दिवशी लगेच स्पीड पोस्टनं तुमच्या घरपोच ते मिळेल. ओके. त्याचा सर्वच्या सर्व खर्च प्रिंटिंगपासून तर तुमच्या घरी पोचपर्यंत त्यात माझा काही प्रॉफिट नाही. तो तुमच्या घरापर्यंत येणार. तुम्हाला कुठलीही PDF सेंड केल्या जाणार नाही आहे. कारण काही मुलं क्लासमधून PDF घेतात आणि कुठेतरी सेंड करतात, तिला व्हॅल्यू खूप कमी राहतं. कारण की मी ते दिवस रात्र एक करून ते टाईप्स करतो, शोधतो, त्याच्यानंतर तुम्ही त्याला 0 व्हॅल्यू देता, म्हणून मी तुम्हाला ती सेंड करणार नाही आहो. देन यावर जे 100 मार्काची जी टेस्ट आहे त्याची लिंकसुद्धा तुम्ही कुठेही सेंड करू नका, कारण की 1000 रुपीजमध्ये त्या टेस्ट मी सर्वांना अवेलेबल करून देतो. जर तुम्ही तसं केलं तर निश्चितचपणे तुम्हालाच पैसे भरावे लागेल. मला जर माहीत झालं तर त्याला मी क्लासमधून रिमूव्हसुद्धा करू शकतो. ओके. राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत वरून 16व्या स्थानावर व खालून 15व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण किती मुले आहे? खूप इजी आहे रे, खूपच इजी आहे. आधीचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये प्रत्यक्षपणे रांगेत असणाऱ्या मुले किंवा मुले दिलेले होते. देन एक व्यक्ती होता, ती मुलगी असेल, समोरून आणि मागून इक्वली स्थानावर होती. मात्र आता ती समोरून वेगळ्या स्थानावर आहे आणि मागून मोजलं तर वेगळ्या स्थानावर येते. म्हणजे ती इक्वली नाही आहे, ते भिन्न स्वरूपामध्ये स्थानावर आहे. ओके. राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादी, ज्यावेळेस गुणवत्ता यादी लागली जाते, सुपर 30चा पिक्चर तुम्ही बघा. आणि मी तर ऋतिकचा फॅन असावं, कारण की माझ्या कालखंडामधला कहोना प्यार आहे. राम एका विशिष्ट परीक्षेत त्यामध्ये सुपर 30 आहे. ओके. त्याआधीच आम्ही सुपर 30 तलाठीच्या बॅचसाठी मी हे कन्सेप्ट राबवलेली होती आणि निश्चितचपणे ती पूर्ण सक्सेसफुल झालेली होती. म्हणूनच मी तुमच्यासाठी सुपर 30 असे कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. त्या सुपर 30मध्ये ज्या पद्धतीने एक प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीने जर का तुम्ही रिस्पॉन्स दिला तर निश्चितचपणे तुम्ही सुद्धा ब्राईटपणे TIT पास होऊ शकता. 180 पेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स मिळू शकते, हे गृहीत झाला आजच. राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत 16व्या स्थानावर आहे, तर 16व्या स्थानावर आणि खालून 15व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण किती मुले आहेत? तुम्हाला एक सीन सांगतोय, तो खूप चांगला आहे की ज्यावेळेस गुणवत्ता यादी लागल्या जाते सुपर 30चा एंडिंग तुम्ही बघा. त्या सुपर 30च्या एंडिंगमध्ये ज्यावेळेस गुणवत्ता यादी लागल्या जाते त्यावेळेस टीचर हा सर्वात वेगळ्याच पोझिशनमध्ये असतो.
ऋतिकचे तुम्ही पूर्ण एक्सप्रेशन बघा, त्यावेळेस तुम्हाला कळते की टीचर म्हणजेच जो खऱ्या अर्थानं टीचिंग करतो, जो खऱ्या अर्थानं अध्यापन करतो, जो खऱ्या अर्थानं शिकवतो, ज्याच्यामध्ये तळमळ असते, त्या टीचरला त्या दिवशी काय वाटते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या दिवशी तुमचा टीईटीचा पेपर होता, टीईटीचा पेपर झाल्यानंतर मी अख्खा गावभर हिंडत होतो, इकडे तिकडे हिंडत होतो आणि 1 वाजता बरोबर घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर मला एक कॉल आला की सर तुमचे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स उतरले, पूर्णच्या पूर्ण रेकॉर्डेड आहे. म्हणजेच त्यावेळेस त्याला महत्त्व प्राप्त आहे. म्हणूनच तुम्हाला सांगतो सुपर 30च्या माध्यमातून तुम्ही गुणवत्ताधारक होऊ शकता, अभियोग्यताधारक होऊ शकता. ओके. राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत वरून 16व्या स्थानावर आहे, खालून 15व्या स्थानावर आहे. वरून आहे 16व्या स्थानावर आणि खालून आहे 15व्या स्थानावर. ओके. म्हणजेच काय करायचं, याच्यामध्ये सुद्धा खूपच इची आहे. इथे 16 आहे रे आणि इथे किती आहे, 15 आहे. ओके. काहीच करायचं रे, कुठले तरी एक स्थान 1 न कमी करायचं. म्हणजे 16 आहे तर याला 15 करा आणि हे 15 दोन्ही 30 करा. काय म्हटलं मी, कुठले तरी एक स्थान कमी करा, बस फायनल. कुठले तरी एक स्थान कमी करा. 16 आहे की नाही, इथे 15 करा, झालं. आणि 15 आणि 15 30 म्हणा. म्हणजेच त्या रांगेमध्ये एकूण मुले किती, त्या वर्गात एकूण मुले किती, तर सरळ सरळ 15 2 30. कुठलं तरी एक कमी करा, दोन्ही कमी नका करू, नाही तर मग हे 16चे 15 करा आणि हे 15चे 14 करा, असं करू नका. 16चे 15 केले आणि 15चे 15 केले, म्हणजे 15 दोन्ही 30 असं लक्षात घ्यायचं. मायनस फायनसची सिस्टीम वापरू नका. इथे एक कमी करा, एक कमी करा, एक कमी करा, कुठला तरी एक कमी करा. 15 आणि 15 काय झाले, 30. म्हणजे त्या वर्गात एकूण मुले किती राहणार आहे, 30 राहणार आहे. ओके, दॅट्स इट, क्लिअर. 30 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, रमण एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत वरून 14व्या स्थानावर व खालून 15व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण मुले किती आहेत. खूप इझी क्वेश्चन दिसतात. TITच्या परीक्षेमध्ये इझीचं क्वेश्चन येतात. जर इझी क्वेश्चन टाकले नाही तर ते आपल्याला 2 तासामध्ये कसे सोडवता येईल, परंतु ते वेळ खाऊ क्वेश्चन असतात. सो वेळ खाऊ क्वेश्चन्ससाठी आपण एक पर्यायी मार्ग शॉर्ट्स अवलंबायचा आणि निश्चितपणे राईट आणि ब्राईटेस्ट आन्सर आणायचा. प्रत्येक क्वेश्चन हा आपला ग्रीन सिग्नलमध्ये असला पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन हा आपला ग्रीनच सिग्नलमध्ये असला पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळेल. ओके. सो सगळ्यांना माहीत आहे की येतं 14चे काय करायचे, 13 करायचे आणि 13 आणि 15 काय होतं, 28 होतं. सो 28 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. तर वर्गात एकूण रमण सहित किती मुले आहे, तर 28 मुले आहे. 14चे काय केले, 13 केले, 13 आणि 15 28 केले. काही पेन वापरण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली राईट अँड राईट आन्सर देऊ शकता. ओके. 15वा क्वेश्चन, राजन एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत वरून 13व्या स्थानावर व खालून 17व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण मुले किती. खूप इझी आहे मित्रांनो. राजन आहे एका रांगेमध्ये, एका वर्गातल्या रांगेमध्ये आहे, त्या रांगेमध्ये एकूण मुले किती असं विचारण्यात आलेलं आहे. राजनचा फक्त क्रमांक पुढून आणि मागून असा भिन्न दिलेला आहे. पुढून त्याचा क्रमांक हा 13वा आहे. ओके. पुढून त्याचा क्रमांक काय आहे, 14वा आहे. राजनचा आहे, एक सॉरी. ओके. राजनचा पुढून क्रमांक हा 13वा आहे आणि मागून आहे 17वा. कुठला तरी एक न कमी करा, म्हणजे 13चे आपण 12 केले, 12 आणि 17 29 होतात. सो त्याच्या रांगेमध्ये एकूण मुले किती, तर 29. 29 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 3 प्रकारचे रांगेचे क्वेश्चन आपले संपलेले आहे. असं करत आपण रांगेतले सर्व क्वेश्चन संपवणार आहोत आणि शेवटी तुम्हाला रांगेतले क्वेश्चन एक साथ तुम्हाला शेवटी रिव्हिजन करणार आहोत. ओके. हाफ सेशन झाला. देन यस, 16वा क्वेश्चन. इट्स व्हेरी इझी, फास्ट. ओके. एकदम फास्ट तुम्ही राईट आन्सर काढायचं. पण कसं काढायचं, प्रत्यक्ष विद्यार्थी काय करतो की याला काय करतो, उभा करतो. ओके. 198 747 गुणिले असं करतो. एवढं लिहिण्यामध्ये नॅनो सेकंद वाया केले. सो असं करायचं नाही. आडवा जर गुणाकार दिलेला असेल तर आडवाच गुणाकार करायचा आणि माइंड कॅल्क्युलेशन करा. 7 आपण टार्गेट केले, 7 8 56, 5 माइंडमध्ये ठेवायचे. 7 9 63, 63 आणि 5, 63 आणि 5 किती होतात, तर 58 होतात. 63 आणि 5 ओके 68 होतात. 68 6 हातचे आले. 7 1 7, 7 आणि 6 13 झालं. एवढं कंप्लीट झालं. 7 ना आपण गुणाकार मारला. 7 8 56, 5, 7 9 63, 63 5 68 6, 7 1 7, 7 आणि 6 13. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. नंतर इथे एक क्रॉस मारायचा किंवा शून्य घेऊ शकता. 4 ने सुद्धा असाच गुणाकार करायचा. 4 8 32 3, 4 9 36, 36 आणि 3 39, पुन्हा 3, 4 1 4, 4 आणि 3 7.
ओके, माइंडमध्ये टाकत चला, ॲड करत चला, माइंडमध्ये टाकत चला, ॲड करत चला. नंतर इथं पुन्हा क्रॉस करायचा, पुन्हा हे 7च आहे आणि इथे 7 आहे, तर वेळ काही गमवायचा नाही, डायरेक्टली 1386 लिहून घ्यायचे, कारण की इथं 7 1386 आलेले होते आणि डायरेक्टच ॲन्सर काढायचं. 6 8 आणि 2 10, हातचा 1 10 9 19, हातचा 1 8 8 आणि 8 16. ओके, 3 आणि 1 136906 136. सॉरी हां, किती आलं रे? ओके 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 136906 नाही आलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके 906 आहे, 136 नाही आहे, तर ते हे झालेलं असेल. ठीक आहे, पुन्हा सांगतो. 7 8 56 होतं. 7 8 56 5 7 9 63 63 ने 5 68 6 7 1 7 7 आणि 6 13. ओके, नंतर इथं 4 8 किती 32 3 4 9 36 36 ने 3 39 पुन्हा 3 4 1 4 4 आणि 3 किती 7. नंतर इथं असं पुन्हा इथं 7 आहे, तर तसंच 13 8 6 6 0. सी नंबरचे आन्सर होते का रे? 147907. ओके, हातचा एक इथे दिला, तर हे 10 9 19, हातचा एक इथे दिला, हा एक मोजलेला नव्हता. 7 आणि 1 8 8 आणि 8 16 1 17, हातचावाला एक 4 आणि 1 हा एक मोजला नव्हता, म्हणून ते बाय मिस्टेक झालं. 147906. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, 17वा क्वेश्चन. आता अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला का देतात? त्याच्या मागचं कारण आहे की इथं सुद्धा विथ कॉन्सन्ट्रेटनं सोडवावं लागतं. जर इथं गुणाकार करताना चुकला ना, तर 100% तुम्ही चुकता, कारण की इथं असे काही ऑप्शन दिलेले असते, एक एक न कमी असते आणि शोधता येत नाही आपल्याला. म्हणजे अशा प्रकारचं ॲन्सर काढल्यानंतर सुद्धा आपली कसोटी असते या ऑप्शनमधून काय शोधायचं, कारण की ते काही काही क्वेश्चन काही काही सारखेच दिसतात. बघा इथं 1 4 7 900 1 4 7 906, हा 6 आणि 0 हा जवळपास सारखा दिसतो. ओके, म्हणजे आपल्या डोळ्याला तो सारखा दिसून येतो, म्हणून ते तशा पद्धतीने देतात. ओके, फास्ट फास्ट सुपर फास्ट. कोणाचं लवकर आन्सर येतं, कोण चॅटिंग करू शकतं फास्ट? यस 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 यस. माइंड कॅल्क्युलेशन करा. 9 9 किती 81. ओके, 9 9 81 आपण 9 घेतलेलं आहे. 9 9 81 9 8 72 72 आणि 8 म्हणजे 80. ओके, 9 9 7 63 63 आणि 8 63 आणि 8 71. ओके, झालं. पुन्हा 6 9 54. ओके, 6 9 54 5 साईन 48 48 आणि 5 53. ओके, 5 साईन 7 42 42 न 5 47. पुन्हा 7 1 0 1 डायरेक्टली आन्सर 1. इथे येतं 5, इथे सॉरी हां 1, हा 1 झाला. नंतर हा इथं 4 येणार आहे 4. नंतर इथे येणार आहे 1 3 आणि 5 5 7 आणि 7 14, इथे 6 आणि इथे 7. 76,000 76 45 41 76 45 41. बघूया 76 45 41 76 45 41 76 45 41 76 45 41. राईट, 76 45 41 76 45 41. यस, जे काही तुम्ही राईट आन्सर आणलं ते डायरेक्टली टाईप करत चला, म्हणजे तुम्हाला कळते तुमचं चुकलं की राईट आहे म्हणून. सो 76 45 41 विथ कॉन्सन्ट्रेटनं ते करा. जसा आडवा आहे, तुम्ही घरी सुद्धा असे गुणाकाराचे क्वेश्चन घ्या आणि ते तुम्ही सोडवून बघा. त्याच्यामुळे काय होणार, तुमची स्पीड सुद्धा वाढू शकतं. तुम्हाला वाटते छोटंसंच गणित आहे, मात्र याचवाले तुम्हाला फायदे खूप आहे. याचा फायदा तुम्हाला मोठ्या गणितामध्ये स्पीड वाढवण्यासाठी होतो. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही गणित छोटे छोटे जर तयार केले, 3 अंकांच्या संख्यांचा गुणाकार, 4 अंकांच्या संख्यांचा गुणाकार, 5 अंकांच्या संख्येचा गुणाकार, इकडे 5 अंक घ्यायचे, इकडे 2 अंक घ्यायचे, त्याचा गुणाकार आडवा आहे तर आडवाच करून बघायचा. म्हणजे तुमची जी सवय आहे ती मिटून जाणार उभी लिहिण्याची, आणि आडवच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, देन फास्ट. यस, सुपर फास्ट. काय आन्सर येतं? 8 7 56 5 8 64 64 आणि 5 64 आणि 5 69 6
8 साती 56, 56 आणि 6 ओके 62 झालं. नंतर क्रॉस घेतला 7, 7 साती 49, 4, 7 8 56, 56 आणि 4 60 ओके 60 6 ओके 7 साती 49 आणि 50 आणि 49 आणि 6 म्हणजे 54, 49 आणि 6 म्हणजे 55 ओके. नंतर पुन्हा हा 62 96 आपण ॲड केला 6 9 2 18 हातचवाला 1 6 2 8 आणि 1 9 ओके 9 1 10 14 म्हणजे 20 ओके 20 म्हणजे 2 इथे 9 येतात आणि इथे 6 येतात 690986 690986. फास्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा प्लीज. गिव्ह द राईट आन्सर फास्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा कारण दिसतं छोटंसं गणित मात्र आहे मोठं कमालचं गणित ओके. 787 मल्टिपल बाय 878 उलट सुलट दिलेला आहे आणि ते लक्षात घ्या. कोणी इथं 18 पॉईंट लक्षात घेऊ नका, तो 18वा क्वेश्चन आहे. 690 काय माहिती काय तरी आन्सर, तुम्ही कुठला आन्सर दिलेला आहे माझ्यापर्यंत ते पोहोचलं नाही ओके. सो 690986 690986 ओके 690986 690986 डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ओके 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 ओके. चॅटिंग करा फास्ट फास्ट फास्ट. येस फास्ट सुपर फास्ट. 690986 येस येस फास्ट 690986 ओके फास्ट. ओके येस देन 690986 ओके. माझ्याकडे चॅटिंग पोहोचलेली नाही बघूया. येस 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 फास्ट. स्टडी अप फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. जर तुम्ही इच्छुक असाल तर निश्चितचपणे स्टडी अप ही माझी अकॅडमी आहे ज्यामध्ये इंग्लिश मराठी मानसशास्त्र असेल रिझनिंग आणि मॅथ्स असेल सोबतच GS आणि GKचे सर्वच्या सर्व पॉईंट्स असेल ते सर्वच्या सर्व TITसाठी शिकवल्या जात आहे. सध्या आपण सुपर 30 मॅथ्स आणि रिझनिंगसाठी राबवत आहोत. जसे तिथे 10 डेज झाले की लगेच त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी अपच्या माध्यमातून स्टडी मॅथ्सच्या माध्यमातून नाही तर स्टडी अपच्या माध्यमातून तुम्हाला इतरही सब्जेक्ट शिकवल्या जाणार आहे. जसं की मराठीमध्ये तुम्हाला चॅप्टर घेतलं जाणार आहे संधीचं आणि शब्दांच्या जातीपैकी विशेषणाचं ज्याला TITमध्ये सर्वाधिक वेटेज 2017च्या पेपरमध्ये होतं ते आधी आपण सॉल्व करणार आहोत. आफ्टर दॅट इतरही आपण त्याच्यातले काय तर घटक घेणार आहोत चॅप्टर्स घेणार आहोत. हे झालं मराठीचं. इंग्रजीचं सुद्धा तसंच. इंग्रजीमध्ये जर बघितलं तर त्या इंग्लिशमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिपोर्टेड स्पीच अर्थात डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे क्वेश्चन्स विचारलेले आहे सोबतच आर्टिकल्ससुद्धा विचारलेले आहे. आर्टिकल्स मी मात्र शिकवलं मात्र ते पुन्हा सिरीजमध्ये मी राबवणार आहोत ओके. येस 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 ओके. आता खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा. काल आपण सर्वात मोठा अपूर्णांक शोधलेला होता मात्र आता तुम्हाला लहान अपूर्णांक शोधावा लागेल. 2 अपूर्णांक तुमच्या पुढे आहे. याचं कंपॅरिझन तुम्हाला कशानं करावं लागेल तर त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशननं करावं लागेल. हे 3/8 इथे ठेवा आणि क्रॉस करा ओके. 8 2 किती 16 160 या ठिकाणी आले आणि 3 1 3 3 8 24 म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर सर्वात लहान अपूर्णांक म्हणते तर या दोनपैकी सर्वात लहान आहे हा 160 म्हणून आपल्याला 20/81 हा बाजूला घ्यावा लागेल ओके. कळलं तुम्हाला. आता 20/81 आपण चूज केलेला आहे ओके. 20/81 आपण काय केलेला आहे चूज केलेला आहे म्हणजे हा कटला आपण हा राईट केला ओके. आता आपल्याला 9/43 आणि 1/4 मध्ये सेम टू सेम कंपॅरिझन करायचं आहे. हा क्वेश्चन परीक्षेमध्ये आलेला आहे. सो 9 चूक किती रे तर 36 आणि 43 एक किती 43 झाला ना क्लिअर. 9/43 आणि 1/4 म्हणजेच यापैकी लहान कोणता आहे तर 36 आहे म्हणून 9/43 आलेला आहे. आता आपण इकडचा कोणता लहान आलेला होता ह्या दोनपैकी 20/81 आलेला होता आणि इकडचा कोणता लहान आलेला आहे 9/43 आलेला आहे. आता या दोनपैकी सुद्धा आपण क्रॉस करून म्हणजे असा क्रॉस करून ओके 9 1 9 9 8 किती 72 729 आले असा क्रॉस केला तर. आता असा जर क्रॉस केला तर हा 0 घेतला आणि 43 दोन्ही छानशी होतं म्हणजे 860 होतं म्हणजे 2 6 आणि 2 8 860 झालं. इकडचा 43 गुणिले 20 केलं तर 860 आलं. 41 गुणिले 9 केला तर 729 आलं. याच्यापैकी कोण लहान आहे मग आता या दोनपैकी लहान आलेला होता 20/81.
या दोनपैकी लहान आलेला आहे 9/43. 20/81 9/43चं पुन्हा कंपॅरिझन केलं आणि त्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला लहान कोणतं दिसून येतो. मग आता याचा गुणाकार केला 860 आला, याचा गुणाकार तिरपा केला तर 729 आलं, तर मग हा लहान आहे म्हणजे 9/43 हा यापैकी लहान आहे. ओके, सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी राईट आन्सर आहे. देन 20वा क्वेश्चन. 20व्या क्वेश्चनमध्ये यापैकी तुम्ही आता सर्वप्रथम काढा 10/71 3/7, 10/71 3/7, 10/71 3/7. ओके, फास्ट. चारही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, 4 ऑप्शनमधून तुम्ही असा कट करून हे करू शकता. आता इथं 3/7 आपण घेतले, 3/7 घ्या. मी जशा पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने तुम्ही काढा आणि माझं जे निघालेले आन्सर आहे ते तुम्ही मॅच करून बघा, जेणेकरून आपल्या दोघांचे सुद्धा आन्सर राईट अँड ब्राईटच निघाले पाहिजे. ओके, इथे झालेले आहे 70. ओके, समजलं तुम्हाला. इथं तर ऑलरेडी 71 आहे, हे करण्याची पण गरज नाही. म्हणजेच यापैकी लहान हा झाला 3×1 3 आणि 3×7 21. इकडे 213 आहे मित्रांनो. लहान तर तिकडेचाच आहे, म्हणजे 10/71 आपण घेतलेला आहे, लहान आहे म्हणून लहान. इथे बी केअरफुल लक्षात घ्यायचं की लहान आहे की मोठा आहे. ओके, दॅट्स इट क्लिअर. आता हा जो 1/3 आहे, 1/3 इथं घ्या. 41 × 41 9×3 किती 27, म्हणजेच 41 पेक्षा 27 लहान आहे, म्हणजे हा आपण लहान घेतला कारण लहान विचारलेला आहे. आता दोन्ही 10/71 आणि या ठिकाणी 9/41 याचा लहान अपूर्णांक काढण्यासाठी सरते शेवटी आपल्याला काय करावं लागेल की कंपॅरिझन करावं लागेल. 41 10 410 आले आणि 9×1 9, 9×7 किती 63, इकडे 629 आले मित्रांनो. सो सर्वात लहान संख्या येणार आहे 10/71. येस, 10/71 10/71 10/71 10/71 10/71. यात लास्ट जे फायनल आन्सर आहे खालीलपैकी 4 अपूर्णांकापैकी, अर्थात 10/71 3/7 9/41 1/3 या सर्वांसाठी एक सर्वात लहान अपूर्णांक आहे. 4 पैकी सर्वात लहान अपूर्णांक येतो 10/71. सो 10/71 ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, 21वा क्वेश्चन त्याच पद्धतीने आहे. फास्ट तुम्ही राईट आन्सर देऊ शकता. यस, फास्ट राईट आन्सर द्या. ओके, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हा 9/10 आहे, याच्या समोर लिहून टाका आणि हा 18/19 याच्यात पुढे लिहून टाका आणि क्रॉस करा. ओके, क्रॉस करा, क्रॉस करा, फास्ट क्रॉस करा. इट्स व्हेरी इझी. आता असे दोन आपण हे केले तर सरळ सरळ इथे 10 म्हटलं तर इथे येतं 1100 या ठिकाणी आलेला आहे. हा क्रॉस केला तर आणि 9×1 9, 9×2 18, 1 आला 9×1 9×1 10, 1089 इकडे येतात. तिकडे 1089 आहे आणि तिकडे 1100 आहे. लहान काय झाला मग हा झाला 9/10 हा लहान झाला, त्याला आपण इकडे लिहून घेऊ. लहान विचारला म्हणून लहान घ्यायचं आहे. देन या ठिकाणी सुद्धा तसंच करा. ओके, इथं 19×1 19 हातचा आला 1, 19×1 19 ना 21 हातचे आले 2, 19×1 19 आणि 2 21 म्हणजे 2109 आले. देन याच पद्धतीने इकडे सुद्धा गुणाकार करा. 18×72 होतात, 2 7 हातचे येतात. 18×2 36, 36 आणि 6 होतात 43, हातचे 4 येतात. 18×2 36, 36 आणि 4 40 होतात. ओके, हा तर नेमका हा मोठाच आलेला आहे. 4032 हा खूप मोठा येतो, म्हणून आपल्याला लहान घेतलेला आहे आपण 2109, म्हणजे हा झालेला आहे लहान, हा लहान झालेला आहे. सो कंपॅरिझन करण्यासाठी याला इकडे घेऊन गेलो आपण. देन याच्यातला या 2 मधला लहान 110/100, या 2 मधला लहान 9/10 आला, या 2 मधला लहान 111/124 आला. ओके, क्लिअर. आता याचा पण तुम्ही गुणाकार करू शकता. इथे हे आहे तर मग याचा गुणाकार काय येतो 1110 आला. ओके, याचा गुणाकार काय येतो 4 9 36, 3 आले आजचे 9 36 3, 9×2 18, 18 3 21, 2 आले आजचे 9×1 9, 9×2 किती 11. इकडे 1116 आले आणि इकडे 1110 आले. बघा 6चा फक्त फरक आला शेवटी. म्हणजे या दोनपैकी सर्वात लहान कोणता रे 111/124. जो मोठा दिसतो तो लहान आलेला आहे, जो मोठा दिसतो तो लहान आलेला आहे. 111/124 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, परीक्षेमध्ये आपल्याला 3 4 5 जास्तीत जास्त 6 ते 7 क्वेश्चन भेटतात, परंतु इतर क्वेश्चन मी स्वतः तयार करतो. सो ते जर कोणाच्या बुक्समध्ये जर ते रिपीट वाटत असेल तर तो योगायोग समजायचा, कारण मी कोणाचे बुक्स यूज करत नाही. कुठल्याही तरी एका परीक्षेमध्ये येणारा टाइप्स मी घेतो आणि त्यावर त्याला टार्गेट करतो आणि त्यावर स्वतः क्वेश्चन्स तयार करतो. सो आय रिक्वेस्ट यू, कोणी त्याच्याबद्दल गैरसमज करू नये की आमच्या अकॅडमीमधला हा क्वेश्चन्स घेतलेला आहे म्हणून. ओके, येस.
खालील आकृतीमध्ये डब्ल्यूची मूल्य काय आहे? ओके, कशा पद्धतीने क्वेश्चन आहे तो लक्षात घ्या. या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहे. दोन त्रिकोण आहे. पहिला त्रिकोण आहे ए बी ओ किंवा ए ओ बी आणि दुसरा त्रिकोण आहे डी ओ सी. म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोण आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रिकोण कसाही काढा त्रिकोण. त्रिकोण म्हणजे तीन कोण. ओके, म्हणजे तो तुम्ही असाही काढू शकता, असा काढू शकता, हा सुद्धा त्रिकोण झाला. तो तुम्ही असाही काढू शकता, हा सुद्धा त्रिकोण झाला. तो तुम्ही असाही काढू शकता, हा सुद्धा त्रिकोण झाला. तो तुम्ही असाही काढू शकता, असा सुद्धा काढू शकता, हा सुद्धा त्रिकोण झाला आणि हा सुद्धा त्रिकोणच झाला. त्रिकोण कसाही काढा, त्याच्यामध्ये तीन कोण असतात आणि तीन कोणाची बेरीज असते 180. किती कोणाची? तीन कोणाची बेरीज किती असते? 180 असते. एवढं माहीत पाहिजे. तीन कोणाची बेरीज 180 डिग्री, 180 डिग्री, 180 डिग्री, 180 डिग्री, 180 डिग्री. ओके, म्हणजेच कुठला तरी एक टार्गेट करू. आपल्याला डब्ल्यूची मूल्य विचारलेलं आहे, इथपर्यंत जायचं आहे, म्हणून आपण पहिले याचे दोन भाग करू. आता इकडचा जो हा जो आहे, या तिघांचं मूल्य किती रे? 180. मग 180 180 आहे, याचं 50 दिलेलं आहे, याचं 90 दिलेलं आहे, याचं किती येणार आहे 180 साठी? 90 आणि 50 म्हणजे 140 आणि याचं निश्चितचपणे 40च असेल ना, 40च असेल ना. म्हणजे 180 मधून 180 मधून 140 वजा करा किंवा 3 याचं इमॅजिनच करायचं आपण. या तिन्ही त्रिकोणांची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. याची 50 आहे, याची 90 आहे, याची 40च असेल, कारण याच्या तिघांची आपण काय करू? बेरीज करू. बघा तिघांची बेरीज 4 5 9 9 9 18 180 झाली. ओके, हा जर 40 झाला तर हा नेमका 40 असतो 100%. तो तिकडे उडी मारतो 40. मग मला सांगा, हा झाला 70, हा झाला 70, तर हा किती होणार आहे? 100% आन्सर तुमचं येतं, निघतं इथं. 40 आणि 30 काय झाले? 70 झाले, तर तिकडचा किती निघणार आहे? फास्ट आन्सर द्या प्लीज. गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, राईट आन्सर दिलेला आहे, कारण या तिघांची बेरीज 180 होण्यासाठी इथं 110 घ्यावं लागेल. 110 + 30 म्हणजे 140 आणि 140 आणि 40 म्हणजे 180 झाले. सो याचे सुद्धा राईट आन्सर येतं. म्हणजे इथून सुरुवात केली, जिथे दोन आपल्याला कोणाचे अंश देण्यात आले तिथून सुरुवात केली, इथून इकडे उडी मारली आणि इथे सुद्धा इमॅजिन करून आपण 180च केले. 180 केव्हा होतात ते लक्षात घ्यायचं. 110 जर टाकले तर 180 होतात. खूप इजी आहे मित्रांनो, बघितल्याबरोबर सुद्धा याचं आन्सर तुम्ही देऊ शकता. ओके, बघा काय करणार, एक विद्यार्थी काय करणार, जो शार्प असतो तो याचे दोन भाग लक्षात घेणार. 50 आणि 90 140 आहे, म्हणजे नेमका इथे तो 40 लिहिणार आणि पुन्हा इथे 40 लिहिणार. 40 आणि 30 म्हणजे 70 होतं, 70. ओके, आणि इथं तो 110 लिहिणार डायरेक्ट, कारण की 180 मधून 70 180 इथे बघा, 180 मधून 70 गेले तर उरले किती? 110. निश्चितच पण 110 किंवा ह्या तिघांची बेरीज 180 करून बघेल आणि ते राईट. याची सुद्धा 180च येतं आणि याची सुद्धा 180च झाली पाहिजे. अशा पद्धतीने सेटअप करायचा आहे. राईट आन्सर तुम्ही देऊ शकता. ओके, येस. येस, ओके. हां, क्वेश्चन नंबर 110 110 110 110. देन सेकंड क्वेश्चन, खालील आकृतीमध्ये व्हीचे मूल्य काय आहे? खूप तुम्ही पेन पण वापरू नका रे, डायरेक्टली बघितल्याबरोबर राईट आन्सर देण्याचा प्रयत्न करा बरं. ओके, बघा कसं तुम्ही विचार करणार आहात, कसा विचार करणार आहात. 9 4 किती? 13. 9 13 म्हणजे 130. 130 म्हणजे हे 50, हे 50 म्हणजे इथे 50. 50 आणि 30 किती? 80. 80 म्हणजे हे किती? 100%. 100. येस 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 येस. 100 100 100 100 100. बघा कसं तुम्ही इमॅजिन करू शकता. 9 40 किती? 130. 130 म्हणजे 180 होण्यासाठी इथं 50 पाहिजे. हेच 50 तुम्ही इथे टाकले. 50 आणि 30 किती? 80. 80 म्हणजे 180 होण्यासाठी इथे 100 पाहिजे. ओके, असंच करा ना तुम्ही. म्हणजेच हे झाले 180 आणि हे सुद्धा काय झाले तर 180च झाले. हे दोन्ही फक्त सारखे आपल्याला घ्यायचे आहे. 100 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 100 राईट आन्सर येतात, 100 राईट आन्सर येते, 100 राईट आन्सर येणार आहे. सो ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 23-24 क्वेश्चन सेम टू सेम तसा आहे, कारण की एका टाईप्सवर आपण 2 प्रॅक्टिसचे क्वेश्चन घेत असतो. असं करत करत आपली सुपर 30चा आजचा 4था दिवस आहे. उद्याचा नव्हे, उद्या आपल्याला सुट्टी आहे. उद्या क्लासमध्ये कुठलाही क्लास होणार नाही. दुपारच्या सेशनमध्ये झाला तर वेगळंच काहीतरी शिकवलं जाईल. मात्र उद्या पूर्णतः सुट्टी घेण्याचं ठरवलेलं आहे. पूर्णतः सुट्टी, ना टेस्ट होणार ना क्लास होणार. रविवारी दिवशी पूर्णतः सुट्टी होणार.
फक्त नोट्स सेंड केल्या जाण्याची शक्यता आहे जीकेच्या. ओके, सो खालील आकृतीमध्ये एमचे मूल्य काय आहे? खूप इजी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता एम इकडे आलेला आहे, तिकडून सुरुवात करावं लागेल आणि तिकडे सुरुवात करत असताना तुम्ही राईट अँड राईट आन्सर देऊ शकता. 7 आणि 4 किती? 11 म्हणजे 110. 110 जर म्हटलं तरी इथं नेमके 70 येतात. इथे सुद्धा 70 झाले. 70 ने 10 किती? 80 म्हणजे नेमकी इथं काय येणार आहे? 100च येणार आहे. सो राईट आन्सर 100च आलेलं आहे मित्रांनो. सो 1 काय येणार आहे इथं? याचे 180 झाले कारण की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 येते आणि इथं सुद्धा 180 झाले. झालं नाही आन्सर. आपल्याला काय विचारलं? यम इज द 100 अंशाचा आहे. सो इथं राईट आन्सर येणार आहे 100 डिग्री म्हणजे डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो 25वा क्वेश्चन. यस, खाली दिलेल्या निर्देश देण्यात आलेल्या अर्थात सूचना देण्यात आलेल्या खाली दिलेल्या म्हणजे हे खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात अक्षराचे क्रम आहे. काही अक्षरे गहाड केलेली आहे म्हणजे हे गहाड केलेल्या डॉट या डॅशने दिलेले आहे. काही अक्षरे गहाड केलेली आहे ते त्या क्रमाने खालील दिलेल्या पर्यायापैकी एक आहे. अशा प्रकारचा जर क्वेश्चन विचारला, जर ही ट्रेन दिली किंवा ही एक साखळी दिली तर याच्यामध्ये काहीतरी डब्बे असतात. साखळी म्हटलं तरी काहीतरी कड्या असतात. ओके, तर मग असं समजून जाऊ की हे काय? एक ट्रेन आहे. शताब्दी एक्सप्रेस आहे, राजधानी एक्सप्रेस आहे, गीतांजली एक्सप्रेस आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस आहे, जे म्हणाल ती एक्सप्रेस आहे, मामाच्या घरी जाणारी एक्सप्रेस आहे. मग अशा वेळेस जर म्हटलं तर याच्यामध्ये डब्बे किती असतात ते लक्षात घेऊ. या झुकझुक गाडीमध्ये डब्बे किती असतात ते आपल्याला काउंटिंग करावं लागेल. सुरुवातीला काउंटिंग बघा कसं करायचं. 1 2 सगळं म्हणजे सगळे घ्यायचे, फक्त ए बी बीच नाही घ्यायचं. ही जी स्पेस आहे ना त्याला सुद्धा काउंटिंग करायचं. 1 ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. याच्यामध्ये किती आहे रे? तर 12 आहे. सर किती आहे? 12 आहे. 12 आहे. हे किती आहे? 12 आहे. 12 आहे तर त्याचे डब्बे किती पडू शकतात? एक तर 3 चूक 12 होऊ शकतं, नाहीतर 4 त्रि 12 होऊ शकतं, नाहीतर 6 2 12 होऊ शकतं. 3 चे जर ब्लॉक पडलेले असेल 3 चे जर ब्लॉक पडले असेल तर 3 चूक 12 3 चे पडू शकतात, नाहीतर 4 चे पडू शकतात, नाहीतर 6 चे पडू शकतात. मोस्टली 3 किंवा 4 चेच असतात. अशा वेळेस मोस्टली 3 किंवा 4 चेच असतात. तर आपण काय करायचं? याचे 12चे 12 आहे म्हणजे 3 किंवा 4 होऊ शकतात. सो राईट आन्सर तुम्ही दिलेला आहे मित्रांनो. मला माहिती आहे तुम्हाला हे सोपंच आहे, परंतु याच्यातले कठीणातले कठीण पण क्वेश्चन विचारले जातात. ओके, हा अगदी सोपा आहे. आजचा सेशन हा इथला सोपाच आहे. सो इथे 3 आहे तर इथे 3 घेतले आपण, इथे 3 घेतले, इथे 3 घेतले आणि इथे 3 घेतले. काहीतरी मॅच होतं का ते लक्षात घेऊया आपण. काहीतरी मॅच होतं का? आता या ठिकाणी जर म्हटलं तर इथे बी आला, त्याने क्ल्यू दिला आपल्याला. हा बी इथे आहे, इथे बी घेऊन बघा. हा इथे ए आहे तर इथे ए घेऊन बघा. ओके, हा सुरुवातीला ए आहे तर इथं सुरुवातीला ए टाकून बघा. हा लास्टमध्ये बी आहे तर इथे लास्टमध्ये बी टाकून बघा. म्हणजेच याचा जो ब्लॉक आहे ए बीचा आहे, ए बीचा आणि 3 चूक 12चा आहे, 3 चूक 12चा आहे. ओके, म्हणजेच तो जो ब्लॉक आहे तो निश्चित असतो. या ठिकाणी ए बीचा ब्लॉक आहे, ए बीचा असू शकतो. या ठिकाणी दुसरे जर अंक जर टाकले तर ए बी सीचाही ब्लॉक येऊ शकतो. तिसरा जर दिला किंवा ए बी बीचाही देऊ शकतात, ते ए बी एचाही देऊ शकतात. त्यांना वाटेल तसे ते ब्लॉक देऊ शकतात. मात्र या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेलं आहे की याचा ब्लॉक आहे ए बी ए बी ए बी आणि ए बी. कसं लक्षात घेतलं? सर्वच्या सर्व आपण एकदाचे मोजून घ्यायचे, मोजूनच घ्यायचे, कारण की वेळ वाया जात नाही. 12 आहे तर 3 चे ब्लॉक करून बघायचे, 3चं नाही जमलं तर 4 चे ब्लॉक करून बघायचे. 3 आणि 4 मध्ये 100% तो असतो आणि नंतर त्याला क्ल्यू दिलेले असतात. बघा इथचा 3 ब्लॉक केले, इथचा बी दिला तर नंतर म्हणजे इथचा लास्टमध्ये बी आहे तर इथचा लास्टमध्ये बीचा येणार ना. म्हणून आपल्याला काय सांगतो तो इथचा उचलून इथं जैसे ते टाक कॉपी. आता इथे स्पेस आहे तर मग इथे ए दिलेला आहे, इथे ए दिलेला आहे म्हणजे इथे निश्चितचपणे ए टाक. ओके, आणि इथे बी लास्टमध्ये येते, इकडे सुद्धा लास्टमध्ये बीच टाक. असं ते गणितच आपल्याला सांगत असतं. सो ए बीचा हा ब्लॉक आहे आणि आन्सर येतं बी ए बी. क्षणात जरी आन्सर येत असेल, बघितल्याबरोबर जरी आन्सर येत असेल तरी सुद्धा ते एका तात्विक रूपरेषेनंच लक्षात घ्या, कारण की याच्यावर असंख्य असे गणित विचारले जातात. म्हणून याच्यावाला आपल्याला एक ब्लॉक लक्षात घ्यावा लागतो. कधी कधी 3 4 5 6 असे विचारले जातात. खूप वेगवेगळे आहे ते. ABCDचा असा विचारला जातो, ए बी बीचा विचारला जातो. आपल्याला तो फाइंड आउट करावा लागतो या पद्धतीनं. सो आन्सर आला बी ए बी, बी ए बी, बी ए बी. ओके, बी ए बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 26वा क्वेश्चन. यस, 26वा क्वेश्चन सुद्धा मी सोपाच दिलेला आहे, कारण आपल्याला सोप्याकडून कठीणाकडे जायचं आहे. ओके,
बघितल्याबरोबर तुम्हाला दिसून येतो तो कसा येतो बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आहे याच्यामध्ये. 15 जर म्हटलं तर 3चा ब्लॉक होऊ शकतं, नाही तर 5चा ब्लॉक होऊ शकतं. 3चा ब्लॉक करून बघा बरं. 3चा ब्लॉक काहीच तर्क लागत नाही 3चा जर ब्लॉक केला तर. बघा ABC दिलेलं नाही, कुठे इकडे ABC लागतं का? नाही. म्हणून 3चा ब्लॉक येणार नाही मित्रांनो. कितीचा येणार मग? 100% 5चा ब्लॉक येणार आहे. आणि बघितल्याबरोबर सुद्धा तुम्ही राईट आन्सर देता, परंतु बी केअरफुल. ऑप्शनमध्ये बिलकुल एकदमच बी कॉन्सन्ट्रेट राहायचं आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 5चा ब्लॉक येतोय. 5चा ब्लॉक म्हटलं तर ABCD अशा पद्धतीने ब्लॉक आला. आता इथे काय म्हणतात ABC, तर इथला BC आहे तो इथे BC टाकला, झालं. आता इथे D आहे म्हणून इथे D टाकला. ओके. आता इथे E आहे म्हणून इथे E टाकला. नंतर इथे जसा A आणि D च्या मध्ये BC टाकला तसाच इथे B आणि C टाकला. इथे एंडिंगला जसा E टाकला तसा इथे सुद्धा E टाकला. म्हणजे आन्सर आला DBCE. ओके. DBCE. बी केअरफुल, पद्धतशीरपणे आन्सर द्या. ABCDE. ओके. DBCE. BCE लक्षात ठेवा. हा बघा BCE आणि BCE. ओके. BCE. आता हिची वाटते. ओके. DBCE. ओके. नंतर DBCE हा येणारच नाही. सेकंड DBCE आहे, हा येणार नाही. BCE C वाला आन्सर येणार आहे. सो C इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कळलं तुम्हाला? 27वा क्वेश्चन बघा. 27वा क्वेश्चन सुद्धा आता त्याच्यानं काउंटिंगच करा 100%. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 आहे. एकतर त्याचे 3 गट होऊ शकतात, नाही तर 4चे गट होऊ शकतात, नाही 6चे गट होऊ शकतात. 6चा मोस्टली देत नाही, 3 किंवा 4चं असतं. ओके. 3चा करून बघूया आपण. 3चा काय केला तर आपल्याला तो इझी जात नाही. बघा कसं झालं. AB इथं आहे, इथे A आहे, म्हणजे 3चा होणार नाही. 4चा करून बघूया आपण. 4चा करून बघितल्यानंतर तो इझी जाण्याची दाट शक्यता आहे. ओके. 4चा करून बघूया. म्हणजे या ठिकाणी इथे 4चा घेतला, इथे 4चा घेतला आणि इथे 4चा घेतला. निश्चितचपणे बघा इथे A आहे, इथे A आहे, तर इथे A टाकावं लागेल. ओके. इथे B आहे, सेकंडमध्ये B आहे, तर याच्या सेकंडमध्ये B टाकावं लागेल. ओके. याच्या थर्डमध्ये B आहे, तर याच्या थर्डमध्ये B टाकावं लागेल. ओके. आणि याच्या लास्टमध्ये A आहे, याच्या लास्टमध्ये A आहे, तर याच्या लास्टमध्ये A टाकावं लागेल. आणि ग्रुप झालेला आहे ABBA. ग्रुप आहे ABBA, परंतु आन्सर काय येतं BBAA. yes. सर यातले हार्ट पण घ्या. टेस्टमध्ये हार्डेस्ट हार्ट टाकल्या जाणार आहे. याच्यामध्ये हा टाईप्स हा आपला अगदी पहिला आहे, म्हणून याच्यामध्ये इझी क्वेश्चन आहे. परंतु याच्यामध्ये खूप हार्डेस्ट हार्ट देण्यात येतात. प्रत्येक वेळेस ब्लॉक हे वेगवेगळे येतात. ब्लॉक्स हे जे ब्लॉक्स आहे हे वेगवेगळे असतात. सेटिंगसुद्धा कधी कधी वेगवेगळी असते. ते सर्वचे सर्व प्रोजेक्ट आपल्याला एका दिवसात कंप्लीट करायचा असतो. मात्र आपली सुपर 30 असल्या कारणाने आपण त्याच्यामध्ये एक फक्त उचलत आहोत. ठीक आहे. म्हणजे आन्सर आलेला आहे BBAA. ओके. BBAA. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, BBAA. देन 28वा क्वेश्चन. ओके. दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे? यस, तुम्हाला हा मी क्वेश्चन शिकवलेला होता. आता दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे याच्यामध्ये जर ऑप्शन म्हटले तर शिक्षकाकडून ओळखायला त्यांनी सांगितलेलं आहे. चौकोन म्हणजे काय? चौकोनामध्ये हा चौकोन म्हणजे कॉन्सेप्ट लक्षात घ्या. चौकोन म्हणजे चौरस, पण एक चौकोनच असतो. हा झाला चौरस. चौरस म्हणजेच काय रे? चौकोनच असतो. आयत म्हणजे काय? तर चौकोनच असतो. पतंग म्हणजे काय? हा चौकोनच असतो. म्हणजे चौकोनच्या कॉन्सेप्ट वेगळे. त्यांनी ऑप्शन ओके. दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनाची संख्या काय असेल? आता या ठिकाणी काउंटिंग करा. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इकडे 3 आहे, इकडे सुद्धा 3 आणि इकडे सुद्धा 3. सारखे जर असेल तर काय करायचं? सारखे जर असेल तर खूपच इझी आहे मित्रांनो. सारखे जर असेल तर इथे काय करायचं? हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, असं लक्षात घ्यायचं. इकडचे तुम्ही लक्षातच घेऊ नका, फक्त उभी मांडणी करा. आता मांडणी करत असताना 1 2 3 पण आता लिहू नका. तुम्हाला कळलेलं आहे. आता तुम्ही 1 2 3 पण नाही लिहायचं आहे. डायरेक्टली काय करायचं? 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4
आणि 3चा वर्ग 9 करायचा. डायरेक्टली बेरीज करायची, सगळ्यांची ॲन्सर येतं, डायरेक्टच करायचं. ओके, म्हणजे ॲन्सर काय येतं किती 14. मग तुम्ही म्हणणार की सर तुम्ही ते एकदा चौकोनांची संख्या वेगळी दिलेली होती, परंतु याच्यामध्ये ऑप्शन त्यांनी तसं दिलेलं आहे. ऑप्शन ओके बघा, ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे 14 आणि आन्सर त्यांनी 14 दिलं, कारण त्याच्यामागचं कारण असं होतं की चौकोन म्हणजे त्यांनी चौरस लक्षात घेतले. चौरस त्यांना सांगायचं काय होतं, दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौरस किती आहे असं त्यांना म्हणायचं होतं. मात्र चौरस म्हणजे चौकोन होते आणि चौकोनाचं इथे ऑप्शन नाही. ओरिजिनल जे चौकोन काढतो आपण ते वेगळ्या पद्धतीने काढतो, परंतु चौकोन म्हणजे चौरस होते म्हणून त्यांनी चौरस ते तिथे दिलेले आहे. चौकोन म्हणजेच काय चौरस. ओके, या ठिकाणी चौरस काढला तर कुठलाही चौरस असेल, कुठला आयत असेल आणि कुठलाही पतंग असेल तर त्याला चौकोनच म्हटलं जातं. म्हणून इथं चौकोनाच्या जागेवर त्यांनी चौरस गृहीत पकडला म्हणून त्यांनी 14 आन्सर दिलं. नाही तर आपल्याला असं वाटू शकतं की हे 4 ऑप्शन चुकलेले आहे, परंतु ते चुकलेले नाही. सो 40 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. सगळ्याची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी येतं 14. दॅट्स इट. क्लिअर. ओके, येस. देन नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काढा. ओके 1, 4, 9, 16 सगळ्यांची बेरीज करा आणि आन्सर द्या प्लीज, फास्ट. ओके, 30 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इथे 10 झाले, इथे 20 झाले आणि इथे 2 हातचा आला म्हणजे 30 झाले. ओके, याच्यामध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या किती आहे तर 30 आहे मित्रांनो. ओके, 30 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Yes, C is the right answer of this question. Then last, दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे. ओके, फास्ट फाइंड आउट. यस. दिलेल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे तुम्हाला मी ते ऑप्शन पण दाखवून देतोय. यस, प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, फास्ट. कोण फास्ट करते आता तुम्ही मोजायचे आहे. इथे 1 2 3 4 5 6 7 8 इकडे 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 इकडे सुद्धा 8 आहे. म्हणजे आपण 1 2 3 4 लिहून घ्यायचं. 1 4 9 16 25 36 49 आणि 64 या सर्वांची बेरीज करा. आणि बेरीज नाही केलं तर दुसऱ्या ट्रॅकनं मला सांगता येतं, परंतु मात्र इथं बेरीजच करा. आणि बेरीज केली की ते तंतोतंत या 4 ऑप्शनपैकी एकाला जुळणार आहे आणि तुम्ही राईट आन्सर देणार आहे. डायरेक्टलीच तुम्ही आन्सर दिलेला आहे की 204 आहे सर. किती आहे 204 आहे. इथे 9 1 10 10 10 20 20 5 25 29 31 29 40 4 44 4 6 4 10 14 14 3 17 17 2 19 1 किती 20 म्हणजे 204 यामध्ये चौकोनांची संख्या अर्थात काय आहे चौरसांची संख्या आहे. सो दॅट्स इट. क्लिअर. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, अशा पद्धतीने आपण 30 क्वेश्चन हे सुपर 30चे आज 4थ्या दिवशी यशस्वीरित्या अभ्यासलेले आहे. जर तुम्ही क्लास लावण्यासाठी इच्छुक असाल तर निश्चितचपणे 7709119501 7709119501 किंवा 8080756971 या 2 नंबरपैकी कुठल्या एका नंबरवर मला कॉल करू शकता. निश्चितचपणे तुम्हाला राईट अँड ब्राईट अशी इन्फॉर्मेशन सांगण्यात येईल. आणि आपली जी बॅच आहे 2 बॅचेस सुरू आहे. एक रेग्युलर बॅच आहे आणि एक आहे फास्ट ट्रॅक बॅच जी अगदी लगेच सुरुवात होणार आहे. फास्ट ट्रॅक बॅच. ओके, फास्ट ट्रॅक बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. 3000 रुपीची ॲक्च्युअली फी आहे. ते तुम्ही निश्चितचपणे पे केल्यानंतर तर तुम्हाला त्याच्यावाले बेसिक फायदे तुम्हाला मिळणार आहे. ओके, दॅट्स इट. क्लिअर. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.